नमस्कार. इथे उपस्थित सविताचं कौतुक करायला जमलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 50 खरं म्हणजे मला आता तिची 51 पुस्तकं झाली आहेत. हा खरंच महत्वाचा टप्पा आहे आणि कौतुक करायलाच पाहिजे आपण सगळ्यांनी. अभिनंदन मॅडम. मी तिचं पहिलं हस्तलिखित वाचल्याचं मला आठवतंय, पॅव्हिलियन ऑफ विमेन. हे पॉलबर्गची कादंबरी होती आणि ते हस्तलिखित होतं आणि ते प्रकाशित झालं 1998 मध्ये. आज 2024, तोपर्यंत तिने केवढा तरी प्रवास केलाय. पुष्कळ विविध प्रकारची पुस्तकं म्हणजे आत्मचरित्र, चरित्र, कथा, कादंबऱ्या तर झाल्यास, पण शास्त्रीय, समाजशास्त्रीय विषयावरची पुस्तकं आहेत. जेरुसलेम हे एक 3000 वर्षांचा इतिहास आहे जेरुसलेमचा. त्याच्यावरच एक थोडं कठीण अनुवाद आला असं पुस्तक आहे. हे सगळी पुस्तकं तिची अशी दणदणीत 500-600 वगैरे पानी पुस्तकं असतात. तुम्ही आता याच्यावरनं तुम्हाला अंदाज असेल की किती वैविध्य आहे विषयाचं. मी वाचलेल्यात आणि मला ठळकपणे आठवतात ती पुस्तकं म्हणजे सोनिया गांधी यांचं चरित्र, मेलिंडा गेट्सचं आत्मकथन, गांधींचं चरित्र दर्शन, नेहरूंची सावली, नेहरूंची आत्मकथा आणि आता डिस्कव्हरी ऑफ इंडिया भारताचा शोध. हे अतिशय महान ग्रंथ आणि तोच तिचा 50वा टप्पा असावा हे मला फार विलक्षण योगायोग वाटतो. तिचे अनुवाद फार म्हणजे केतकर साहेब आलेले आहेत, त्यांनी वाचलेली तिची पुस्तकं, ते बोलतीलच त्यावर. अतिशय प्रवाही आणि सहज असतात आणि वेग कमालीचा असतो. म्हणजे आम्ही नेहमी तिला म्हणतो की अगं काय काय वेग, काय इतकी मोठी मोठी पुस्तकं तू दरवेळेला आपलं आता हे आलं, आता ते आलं असं. म्हणजे आम्हाला फार कौतुक पण वाटतं अर्थातच सर्व मित्रमंडळींना. तिचं एक चांगलं तिने केलं म्हणजे योग्य वेळी नोकरी सोडली. त्यामुळे खूप वेळ तिला तिच्या आवडीच्या कामाला देता आला आणि ती यापुढे देईलच. म्हणजे मला एक असं सांगावं वाटतं की आपण प्रत्येक जण तिला वेगवेगळ्या संदर्भात आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेले असतो. तर मी तिला भेटले काश्मीरमध्ये आणि एका ट्रिप मध्ये. ते साल होतं 1984. म्हणजे आज 40 वर्ष आमची मैत्री अबाधित आहे, कौटुंबिक स्नेह सुद्धा आहे आणि प्रत्येक काय म्हणूया आपण सुखदुःखाच्या प्रसंगात आम्ही एकमेकींना साथ देत असतो. छान वाटतं तिचं असं काही आपण कौतुक करतोय याचं सगळेजण तुम्ही. त्यामुळे तिला शुभेच्छा तर आहेतच, तिचं अभिनंदन करत एकदा. आणि ते आता मी फुल देऊन करते. सवितांनी सविता याच्याही पुढे अर्थातच उत्तमोत्तम अनुवाद करेल आणि आपण ती पुस्तकं वाचू, यात मला शंका नाही. पण तिने स्वतंत्र लेखनही केलंय, तर त्यातही भर पडो अशी माझी फार इच्छा आहे. तर पुन्हा एकदा सविताचं अभिनंदन आणि शुभेच्छा. आज आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत करायला मी मेधा कुलकर्णी आणि सविताला विनंती करते. आणि मला एक सांगायचं आहे की केतकरांची ओळख वगैरे तर पुढे करून द्यायची गरज नाहीये, पण कथा स्वातंत्र्याची हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे असलेल्यांपैकी बहुतेक जणांनी वाचलेलं नसणार. सिनियर तर ते पुस्तक उपलब्ध नाहीये. ते पुस्तक इथे प्रकाशक मंडळी आहेत म्हणून मी हा विषय काढला. ते पुस्तक इथे यायला पाहिजे. बालभारतीचं इतकं ओघवत भारतीय स्वातंत्र्याची कथा सांगितली आणि आजच्या काळात ते पुन्हा पुन्हा वाचावं असं पुस्तक आहे. तर त्या तुम्ही 40 वर्षापूर्वी
आता नंतर तुम्ही बोलालच. माझ्याकडे एक छोटीशी पुढची सूत्र कार्यक्रम आता खरा सुरू होतोय. पुढची सूत्र चित्रा वाघकडे. धन्यवाद माझी ते. अनुवादाच्या क्षेत्रात जवळजवळ 25 वर्ष इतकं सातत्याने झपाट्याने उत्तम काम करणाऱ्या लेखिकेचं तिच्या मैत्रिणींनी कौतुक करावं ह्या संकल्पनाची मला खूप आवडली. आणि कौतुक 50 हे त्याचं नावही खूप छान आहे. आणि त्या सगळ्या अनौपचारिकपणाला एकदम साजेसा असा हा हॉल तुम्ही निवडलाय त्याबद्दल अभिनंदन. इतकं छान हॉल आहे. खूप छान आहे नाव खरंच. आणि शेवटच्या माणसापर्यंत संवाद साधल्यासारखं इथून वाटतंय. खूप आवडलं मला. अनुवादित पुस्तकं वाचायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं, कारण आपल्या चौकटी बाहेरचं काहीतरी आपल्याला वाचायला मिळतं, वेगळं जग आपल्या समोर येतं आणि आपल्या भाषेत त्याची ओळख होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. किती असा विचार केला तर अनुवादाने आपल्याला काय काय दिलंय, म्हणजे केवढा मोठा पट आहे. आपण ऋग्वेदातल्या ऋचा वाचल्या, त्याचे अर्थ समजून घेतले, ते देखील अनुवादातनच. आणि अगदी आत्ताच इस्तांबूल मधल्या इस्रायल मधलं आपल्याला मोसादची जी संघटना आहे त्याची कार्यपद्धती ती देखील अनुवादातच आपल्यापर्यंत पोहोचली. असं इतकं महत्वाचं आणि मोलाचं काम सवितासारख्या अनेक गुणी लेखिकांनी केलेलं आहे, आपल्याला आनंद दिलेला आहे. त्या आनंदाचं 50 पुस्तकांमधला आनंद मिळालाय म्हणून तुझं विशेष कौतुक. आपण सगळं बघतोय अनुवादातल्या विषयांचं वैविध्य केवढं मोठं आहे. तिच्या अनुवादातले 4 उतारे आपण निवडलेले आहेत. अर्थात हे काम खूपच कठीण आहे, कारण एवढ्या वेगवेगळ्या विषयांवरती तिने लिहिलेलं आहे, त्याच्यातले निवडणं ही मोठी गोष्ट आहे. ती तिनेच पार पाडलेली आहे जबाबदारी. आणि तिच्याच मित्रमंडळींमधले काही जण आहेत जे आज आपल्या पुढे त्यातले छोटे छोटे उतारे वाचून दाखवणार आहेत. एक आपल्याला झलक मिळायला की किती सुरेख काम, किती ओघवत्या भाषेत सविताने केलेलं आहे. पहिलं पुस्तक आपण निवडलंय ज्याचा आता उल्लेख झाला ते म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडिया. अतिशय महत्वाचं पुस्तक जे पंडित नेहरूंनी 1944 साली अहमदनगरच्या तुरुंगात असताना लिहिलं. महाग्रंथ आहे तो. त्याच्यात भारताचा 5000 वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास ते अगदी नेहरूंच्या काळापर्यंतच्या इतिहासाचा आढावा त्यातला घेतलेला आहे. जगातल्या क्लासिक्स मध्ये त्याची गणना होते. आपली अतिप्राचीन संस्कृती कशी आकाराला आली यावरती पंडित नेहरूंचं भाष्य त्यात आपल्याला वाचायला मिळतं. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे भविष्यातला भारत कसा हवा, कसा असायला हवा याविषयीचे पंडितजींचे विचार देखील या पुस्तकातून वाचायला मिळतात. यातलं उतारा वाचण्याची विनंती मी करणार आहे आशय गुणे यांना. आशय गुणे हे स्वतःही लेखक आहेत. प्रथम या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओ साठी काम करतात. त्या निमित्ताने भारतभर प्रवास करत असतात. त्यांचे अनुभव, निरीक्षण ही देखील त्यांनी मांडलेली आहेत. उत्तम लिहिता. तुमची पोस्ट वाचून मी मंथन सिनेमा अलीकडेच बघितला. खूप कन्व्हिक्शन आहे तुमच्या लिहिण्यात. तुम्हाला विनंती करते की डिस्कव्हरी ऑफ इंडिया. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. भारताची विविधता आणि एकता. भारतात प्रचंड विविधता आहे हे तर उघडच आहे. त्यात माणसाचं शारीरिक दिसणं येतं, मानसिक सवयी आणि स्वभाव वैशिष्ट्यही येतं. तसं पाहता वायव्य सरहद्द प्रांतातील पठाण आणि सुदूर दक्षिणेकडील तामिळी यांच्यात समान असं खूपच कमी आहे. त्यांच्यात काही समान धागे असले तरी मूळ वांशिक पाया समान नाही. चेहरा मोहरा आणि शरीर यष्टी, अन्न आणि कपडे लत्ते आणि अर्थातच भाषा यात या दोघांमध्ये वेगळेपणा आहे. वायव्य सरहद्द प्रांतावर मध्य आशियाई प्रदेशाची छाप आहे. काश्मीर प्रमाणेच तिथल्याही काही प्रथा पाहिल्या की हिमालया पलीकडील एखाद्या देशाची आठवण येते. पठाणांची लोकनृत्य पाहिली की रशियन कोसॅक नृत्याची आठवण होते.
पण एवढे सगळे भेद असूनही पठाणांवरचा भारतीय ठसा न चुकता दिसतोच. तोच ठसा तामिळ माणसावरही दिसतो. यात आश्चर्य नाही, कारण हे सगळे सीमावर्ती भाग आणि अफगाणिस्तान हे मुख्य भारताशी हजारो वर्षांपासून जोडलेले आहेत. अफगाणिस्तान आणि मध्य आशियात राहणारे जुने तुर्की आणि अन्य वंश हे इस्लामच्या आगमनापूर्वी मुख्यत्वे करून बौद्धच होते आणि त्याही अति म्हणजे महाकाव्यांच्या काळात हिंदू होते. सीमावर्ती भाग हा जुन्या भारतीय संस्कृतीच्या मुख्य केंद्रांपैकी एक होता आणि नानाविध स्मारके आणि बौद्ध विहारांच्या, खास करून तक्षशिलेचे महान विद्यापीठ इत्यादींच्या अवशेषांच्या रूपात तो अद्याप दिसून येतो. हे विद्यापीठ 2000 वर्षांपूर्वी कीर्तीच्या शिखरावर होतं. संपूर्ण भारतातूनच नव्हे तर आशियाच्या वेगवेगळ्या भागातून तिथं विद्यार्थी येत होते. धर्मात बदल झाला तरी त्यामुळे त्या भागातील लोकांची मानसिक पार्श्वभूमी काही तो बदलू शकला नाही. पठाण आणि तामिळ ही दोन टोकाची उदाहरणे आहेत, तर बाकीची यामध्ये कुठेतरी आहे. त्या सर्वांचीच स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. तसंच या सर्वांवर खास भारताचा असा ठसाही आहे. बंगाली, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, ओरिया, आसामी, कानडी, मल्याळी, सिंधी, पंजाबी, पठाण, काश्मीरी, राजपूत आणि मध्य भारत यांचा विचार केला तर या लोकांनी शेकडो वर्षांपासून त्यांची खास वैशिष्ट्ये जतन करून कशी ठेवली असतील हे पाहणे मनाला लोभवते. अद्याप त्यांच्यात तेच गुणदोष आहेत हे जुन्या परंपरा आणि नोंदीतून आपल्याला कळते. या सर्व युगायुगात हे सर्वजण भारतीयच होते. त्यांचा समान राष्ट्रीय वारसा होता आणि नैतिक मानसिक गुणधर्मांचा संचही समानच होता. या वारशात चैतन्यदायी आणि गतिशील असं काहीतरी आहे. हे जगण्याच्या पद्धती तसंच जीवन आणि त्याच्या समस्यांकडे पाहण्याच्या तत्वज्ञानात दिसून येते. पुरातन चीन प्रमाणेच पुरातन भारत हे देखील स्वतंत्र जगच होते. एक संस्कृती आणि सभ्यता होती जिने सर्व गोष्टींना आकार दिला. परदेशी प्रभावांचा लोंढा येथे आला, त्याने बरेचदा या संस्कृतीवर प्रभाव टाकला, परंतु हे सर्व प्रभाव या संस्कृतीने स्वतःमध्ये सामील करून घेतले. विध्वंसक प्रवृत्तींनी एकीकरणाच्या प्रयत्नांना बळ दिले. संस्कृतीच्या उदयापासूनच कुठल्या तरी प्रकारच्या एकतेचं स्वप्न भारताच्या मनात दाटून आलेलं होतं. ही एकता म्हणजे बाहेरून काहीतरी थोपलेला असा प्रकार नव्हता किंवा बाह्य गोष्टींचं किंवा समजुतीचं समानीकरणही नव्हतं. ते काहीतरी खोलवर जाणार होतं आणि त्या परिघाच्या आत समजुती आणि प्रथा यांच्याविषयी व्यापक सहिष्णुता आचरली जात होती. प्रत्येक प्रकाराला मान्यता मिळत होती आणि उत्तेजनही दिलं जात होतं. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात राष्ट्र ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. सरंजामी, धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक बंधच महत्वाचे होते. तरीही मला वाटतं की ऐतिहासिक काळात एखाद्या भारतीयाला भारताच्या कुठल्याही भागात गेलं तरी घरच्यांसारखंच वाटत असलं पाहिजे. तसंच अन्य देशात गेल्यावर परक्यासारखं वाटत असलं पाहिजे. ख्रिश्चन, ज्यू, पारशी, मुस्लिम आदी भारतीय मूळ नसलेल्या धर्माचे लोक भारतात येऊन कायमचे बसले. ते काही पिढ्यांच्या काळात भारतीय बनले. या धर्मात गेलेल्या भारतीयांनी धर्म बदलला म्हणून आपलं भारतीयत्व सोडलं नाही. बाहेरच्या देशातही ते कुठल्याही धर्माचे असले तरी त्यांच्याकडे भारतीय म्हणूनच पाहिलं गेलं. त्या पुढचं पुस्तक आपण निवडलंय द मोमेंट ऑफ लिफ्ट, मेलिंडा गेट्स यांचं आत्मकथन. या आत्मकथनातून त्यांना 20 वर्षात त्याच्या समाजकार्यात आलेले अनुभव त्यांनी नोंदवलेले आहेत. जगभरातले वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या परिस्थिती हे बघून त्याच्याविषयी त्यांनी लिहिलंय. स्त्रियांचा आणि एकूणच समाजातला स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल याचे विचारही मेलिंडा यांनी मांडलेले आहेत. याचं वाचन करण्याची विनंती मी शर्मिलाला करते. शर्मिला फडके एक उत्तम कला समीक्षक, लेखिका आणि अनुवादिका. माझी व्यक्तिशः अतिशय आवडती लेखिका आहे. दिवाळी अंकाची आपण अनुक्रमणिका नेहमी बघतो. लायब्ररीत तसं बघितलं की शर्मिलाचा लेख किंवा कथा असेल तर मी जरूर तो अंक आणतेच. मेलिंडा गेट्स यांचा द मोमेंट ऑफ लिफ्ट.
लहानपणी अवकाशयानांना माझ्या जीवनात खूप मोठं स्थान होतं. अमेरिकेत टेक्सास प्रांतातील डलास येथे 4 भावंडात ती लहानाची मोठी झाली. माझी आई गृहिणी होती तर बाबा अपोलो चांद्र मोहिमेवर काम करणारे अभियंते. अवकाशयान सुटायचं त्या दिवशी आम्ही सगळेजण मोटारीत दाटीवाटीनं बसून बाबांच्या मित्राच्या घरी जायचो आणि ते चित्तथरारक नाट्य एकत्र बसून पाहायचो. अपोलो या उडायची वेळ होत आली की एकेका सेकंदाचं ते थरार नाट्य अजूनही माझ्या रंध्रात जातं. 20 सेकंद काउंटिंग स्टार्ट. T-15 सेकंद. गायडन्स इज इंटरनल. 12, 11, 10, 9. स्टार्ट इग्निशन सिक्वेन्स. 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ऑल इंजिन्स रनिंग. उडालो. आम्ही उडालो. खरोखर त्या क्षणातच थरार होता. विशेषतः इंजिन सुरू व्हायचं, जमीन थरथर कापायची, रॉकेट आकाशात वर झेपावायचं त्या क्षणातला थरार होता. जीवनात केव्हा ना केव्हा आपण विमानात बसलेलो असतो. धावपट्टीवरून विमान वेगानं धावू लागतं तेव्हा त्याची चाकं जमिनीवरून उचलल्या जाण्याच्या त्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेनं वाट पाहत असतो. आमची मुलं लहान असताना विमान प्रवासात विमान उडण्यास सिद्ध होत असे तेव्हा मी मुलांना म्हणत असे, ही बघा चाकं. आणि ज्या क्षणी विमानाची चाकं जमिनीवरून सुटायची त्या क्षणी मी म्हणायचे, आता पंख. मग मुलं थोडी मोठी झाल्यावर कोरस मध्ये सामील होऊन आम्ही सगळेजण त्या ओळी कित्येक वर्ष म्हणत आलो. बरेचदा असंही व्हायचं की चाकं हे शब्द अपेक्षेपेक्षा इतका वेळ म्हणायला लागायचे की माझ्या मनात यायचं, जमिनीवरून वर उठण्यासाठी या विमानाला इतका वेळ का बरं लागावं? या उड्डाणास कधी कधी इतका वेळ का लागतो आणि कधी कधी ते पटकन उडतं? असं का होत असावं? ते असं काय असतं की ज्यामुळे त्या निर्णायक क्षणी आपल्याला वर ओढणाऱ्या शक्तींची ताकद आपल्याला खाली खेचणाऱ्या शक्तींपेक्षा जास्त भरते आणि मग आपण जमिनीवरून उचलले जातो, आकाशात उडू लागतो. मी आणि माझे पती बिल, आम्ही दोघांनी मिळून स्थापलेल्या फाउंडेशनच्या कामानिमित्त मागील 20 वर्ष मी जगभर दौरे करत आहे. या प्रवासात मला नेहमीच एक प्रश्न पडत असतो, तो म्हणजे सगळ्याच मानवांच्या, विशेषतः स्त्रियांच्या जीवनात हा उडण्याचा क्षण आपण कसा निर्माण करू शकतो? आपण स्त्रियांना वर उचलत असतो तेव्हा संपूर्ण मानवतेला वर उचलत असतो. मला वाटत राहतं की सर्वच मानवी हृदयात आपण हा उडण्याचा क्षण कसा निर्माण करू शकतो, ज्या योगे स्त्रियांनाही वर उचलावं असं सर्वांनाच वाटू लागतं. कारण बरेचदा स्त्रियांना वर उचलण्यासाठी त्यांचे पाय मागे न खेचणं एवढंच करायची गरज असते. हे दौरे करताना मला समजलं की आपल्याला किती मुलं हवी हा निर्णय लाखो करोडो स्त्रियांना इच्छा असूनही घेता येत नाही. कारण त्यांना मुळी गर्भनिरोधक साधनच मिळत नाही. त्याशिवाय आणखीही बरेचसे हक्क सुविधा स्त्रियांना आणि मुलींना नाकारले जातात. आपण लग्न करायचं की नाही, केल्यास कधी, कुणाशी करायचं हे ठरवण्याचा अधिकार, शाळेत जाण्याचा अधिकार, स्वतःच्या कमाईचा अधिकार, घराबाहेर जाऊन काम करण्याचा अधिकार, मुळात घराबाहेर पडण्याचा अधिकार, स्वतःचे पैसे खर्च करण्याचा, नवीन व्यवसाय करण्याचा, कर्ज घेण्याचा, नावावर मालमत्ता घेण्याचा अधिकार, घटस्फोटाचा, डॉक्टरला भेटण्याचा, निवडणुकीला उभं राहण्याचा, स्कूटर, मोटार चालवण्याचा, कॉलेजात जाण्याचा, संगणक शिकण्याचा, व्यवसायासाठी गुंतवणूकदार शोधण्याचा अधिकार, असे सगळेच अधिकार जगाच्या काही भागात स्त्रियांना नाकारले जातात. कधी कायद्याने हे हक्क स्त्रियांना नाकारले जातात तर कधी कायद्याने दिले असले तरीही सांस्कृतिक आकसांमुळे नाकारले जातात. सामाजिक कार्याची धुरा खांद्यावर घेण्याचा माझा प्रवास कुटुंब नियोजनापासून सुरू झाला. नंतर मी अन्य मुद्द्यांबद्दलही बोलू लागले. परंतु मला सुरुवातीलाच समजलं, म्हणजे मला लोकांनी सुरुवातीलाच हे सांगितलं होतं की कुटुंब नियोजनाबद्दल किंवा वर उल्लेखलेल्या प्रत्येक मुद्द्याबद्दल सरसकट सर्वांना उद्देशून बोलणं काही कामाचं नाही. ते स्त्रियांची बाजू घेऊन बोलावं लागणार आहे. लवकरच मला हेही दिसून आलं की पुरुषांबरोबर समान दर्जा स्त्रियांना मिळवायचा असेल तर एकामागोमाग एक हक्क मिळवत राहून किंवा पायरी पायरीने प्रगती करून ते होणार नाही.
त्यासाठी सक्षमीकरणाच्या प्रचंड मोठ्या लाटा आल्या पाहिजे, तरच आपले हक्क आपल्याला मिळतील. हे सगळे धडे मला ज्या असामान्य व्यक्तींकडून मिळाले त्यांची तुमच्याशी गाठ घालून देण्याची माझी इच्छा आहे. त्यातील काहींचं बोलणं ऐकून तुमचं हृदय विद्ध होईल, तर काहींचं बोलणं ऐकून ते आनंदाने भरून जाईल. माझ्या या नायक नायिकांनी शाळा बांधल्या आहेत, कित्येक आयुष्य वाचवली आहे, लढाया थांबवल्या आहेत, मुलींना सक्षम बनवलं आहे, संस्कृती बदलून टाकली आहे. त्यांच्यामुळे मला जशी प्रेरणा मिळाली तशीच तुम्हालाही मिळेल. स्त्रियांना वर उचलण्यामुळे काय फरक पडतो ते त्यांनी मला दाखवलं. तर प्रत्येकानेच बघावं अशी माझी इच्छा आहे. प्रभाव पडावा यासाठी लोक काय करू शकतात ते त्यांनी मला दाखवलं. ते सर्वांनाच कळावं अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच तर हे पुस्तक लिहिलं आहे. माझ्या जीवनाला ज्या लोकांनी ध्येय दिलं, सर्वात आधी काय केलं पाहिजे हे सुचवलं, त्यांच्या कहाण्या मला सांगायच्या आहेत. सर्वांनी समृद्ध व्हावं यासाठी आपण एकमेकांना मदत करू शकतो, ती कशी हे सर्वांनाच कळावं असं मला वाटतं. चला तर मग माझ्यासोबत. इंजिन सुरू होत आहे, पृथ्वी थरथरू लागली आहे. आपण वरवर जाऊ लागलो आहोत. जुनी चाकोरी मोडून काढण्यासाठी लागणारं ज्ञान, ऊर्जा आणि नैतिक अंतर्दृष्टी आज आपल्यापाशी आहे, तेवढी भूतकाळात कधीही नव्हती. आज आपल्याला समर्थन देणाऱ्या प्रत्येकाची गरज आहे, मग तो स्त्री पुरुष कुणीही असो. कुणालाही वगळलं जाता कामा नये. सगळ्यांनाच सामावून घेतलं गेलं पाहिजे. स्त्रियांना वर उचलण्याचं आवाहन आपण कायम करत आलो. या ध्येयासाठी आपण एकत्र येत आहोत, तर त्यांना उचलण्याची लिफ्टही आपल्यालाच बनायचं आहे. बेलिंडा गेट्सचं हे मोमेंट ऑफ लाईफ. या पुढचं पुस्तक एकदम वेगळ्या विषयावरचं आहे. इस्तंबूल इस्तंबूल, बुरहान सोनमेज यांची ही गाजलेली कादंबरी. याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे. इस्तंबूल शहरात अंतर्गत बंड चाललेलं असतं, तेव्हा बंडखोरीचा संशय आलेल्या काही कैद्यांना पकडून तळघरात डांबलं जातं. ते बाहेर येतात ते केवळ चौकशी पुरते, म्हणजे बाहेर दिवस आहे की रात्र याचा काही पत्ता त्यांना नसतो. तेव्हा एका कोठडीत डांबलेले 4 कैदी एकमेकांना कहाण्या सांगतात. या कहाण्यांना सुरस अरबी कहाण्यांची रंगत आहेच, पण सांगता सांगता ते कधी आपल्या वैयक्तिक आठवणी त्यात मिसळून एकदम उफाळून त्या सगळ्या आठवणी बाहेर येतात. तो भाग आपण ऐकणार आहोत. इस्तंबूल इस्तंबूल या कादंबरीतला तो उतारा वाचून दाखवणार आहेत सायली राजाध्यक्ष. सायली राजाध्यक्ष सारीज हा तिचा खूप लोकप्रिय ब्रँड आहे, ज्यांचं लिखाण आवर्जून वाचलं जातं अशी सजग ब्लॉगर आणि फेसबुकर म्हणता येईल. जहाजांचे भुंगे आणि सीगल पक्ष्यांचे चित्कार दूरवरून येत होते. पूर्वेकडून धूळ भरला ढग यावा तसा शहरावरून चांदण्यांचा प्रवाह तरंगत होता. आकाश ओलवलं दिसत होतं, जणू ते पाण्यानं तुडुंब भरलंच असावं. कदाचित क्षितिजा पलीकडे आणखी चांदण्या असतील आणि आकाशात जागाच नसल्यानं ताटकळत उभ्या राहिल्या असतील. आकाश एकाच वेळी अनंत होतं आणि घंटाकृती वर्णित मावण्या एवढं सुबक होतं. चांदण्या कुठं संपल्या आणि शहराचे दिवे कुठं सुरू झाले ते सांगणं अवघडच होतं. आजींनी पुढे होऊन माझा हात धरला आणि त्यावर एक घडी केलेला चिठोरा ठेवला. मी मोठ्या उत्सुकतेनं उघडून ती चिठ्ठी वाचली. घरावर नजर आहे. राखाडी स्थळ. उद्या 15. ताजा कलम. कानातलं विसरून जा. कानातलं? आजींनी त्यांच्या पोलक्यात हात घालून त्यांच्या चोळीतून एक कर्णफूल काढून दिलं. ते त्या पिवळट खड्यांच्या जोडीतलं दुसरं कर्णफूल होतं. यास्मिन आम्हाला आली होती इथं? मी एकदम विचारलं. मी आंधळी आहे, मी काय सांगणार? आजी गुडपणे म्हणाल्या. मागच्या दाराकडे एक गोळकंडी आहे, सरकीन तुला ती दाखवेल. कुणाच्याही नजरेस न पडता तू तिथून जाऊ शकतोस. मी हातातली चिठ्ठी पुन्हा वाचली. आम्ही आपापल्या परीनं सावधगिरी घेत होतो. आमच्या भेटण्याच्या जागांना आम्ही वेगवेगळे रंग दिले होते. राखाडी स्थळ म्हणजे इस्तंबूल विद्यापीठाच्या ग्रंथालयासमोरचा बस थांबा होता. भेटण्याची वेळही लिहिलेल्या वेळेच्या 1 तास अगोदर असायची. याचा अर्थ आम्ही दुपारी 2 वाजता भेटणार होतो.
दुसरं कर्णफूल पाठवणं ही यास्मिन अमलाची कृती होती. ज्या योगे ही चिठ्ठी तिच्याकडून आली असल्याचा माझा विश्वास बसला असता. कर्णफुलांना विसरून जा हा तिचा इशारा भिंतीत ठोकलेल्या खिळ्यासारखा होता. मी पाठीमागे कसलीही खूण ठेवून जायचं नव्हतं. माझ्यासोबत असं काहीही असायला नको होतं ज्यामुळे दुसऱ्या कोणाशी त्याचा संबंध जोडता येईल. मी आजींच्या हातांवर ओठ टेकले. आमच्या घरात जिरॅनियमच्या कुंड्या आहेत. तुमच्याकडे चावी ठेवली तर पाणी घाला? मी विचारले. काळजी करू नकोस मुला, आमच्याकडे चावी आहे, आजी म्हणाली. त्यांनी विणकाम उचललं, बोटाभोवती लोकर गुंडाळली आणि पुन्हा विणायला सुरुवात केली. पक्षाच्या पंखांप्रमाणे त्यांच्या सुया खालीवर घालू लागल्या. बाहेर पडल्यावर बोचरा वारा माझ्या चेहऱ्याला कुरवाळू लागला तेव्हा मी गळ्याभोवती घट्ट रुमाल बांधला. नंतर सर्पेच्या मागोमाग मीही अंधारात जणू उडीच मारली. तिथले गल्ली बोळ सारखे वळत होते, जणू तो अनंताकडे जाणारा प्रवासच होता. मधून मधून रस्त्याला 2 वळणही लागायची. सगळीकडे झुडपं होती. आपण कुठे चाललोय हे माहिती नसलेला माणूस तर काही कळायच्या आतच तिथं हरवला असता. तो एक गुप्त चक्रव्यूहच होता. हळूहळू उजेड मंदावू लागला. खालून ओरडणाऱ्या कुत्र्यांचे आवाजही मंदावले. टेकडी आणि झुडपं ओलांडल्यावर आम्ही एका भाजीच्या मळ्यात आलो आणि थांबलो. तिथपासूनचा पुढचा मार्ग मला एकट्यानंच चालायचा होता. मी खिशातले पैसे काढून अर्धे सर्पिलला दिले. तिला म्हटलं, खूप अभ्यास कर, आजीची काळजी घे. मग खाली वाकून मी तिच्या डोक्यावर ओठ टेकले. तेव्हा मला जाणवलं की तिच्या त्या तजेलदार चेहऱ्यावर ती पिवळट खड्यांची कर्णफुलं अगदी शोधून दिसली. तिचा चेहरा निर्व्याज, नाजूक आणि लाघवी होता. एखाद्या डोंगरातल्या परीसारखीच दिसत होती. तिच्या केसांच्या बटा दोन्ही हातांनी बाजूला सारून मी तिची हलवटी वर केली. मग तिच्या दोन्ही कानात ती कर्णफुलं घातली. ती तुझीच आहे ना, मी म्हणालो. तिनं अविश्वासाने डोळ्यांची उघडझाप केली आणि पाण्याच्या थेंबांसारखी हलणारी ती कर्णफुलं चाचपून पाहिली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील भाव जगातले सर्वात सुंदर भाव होते. मी जा म्हटलं असतं तर त्या क्षणी तिला पंख फुटले असते आणि ती त्या चांदण्यांनी भरलेल्या आकाशात उडून गेली असते. पुढचा अनुवाद आपण वाचणार आहोत. पिवळा मासा ही एक कथा. डॉक्टर CX लक्ष्मी उर्फ अंबई ह्या तमिळ भाषेत लिहिणाऱ्या सुप्रसिद्ध कथा लेखिका. 40-50 वर्ष झाले त्यांच्या कथांना देखील त्यातला आशय आणि विषय हे शिळे झालेले वाटत नाहीत. हे त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य. पिवळा मासा या कथेचा अनुवाद वाचण्यासाठी मी माधवीताईला विनंती करते. माधवीताई ही माझी दूरदर्शन अधिकारी होती, सविताची जवळची मैत्रीण. पिवळा मासा कथा मी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा वाचलेली. असं मी नेहमी म्हणते की सविताचं सगळं लिखाण बहुधा पहिल्यांदा मी वाचलेलं असतं. तर तेव्हाही मला ती फार आवडली होती. पिवळा मासा. वाळूत गरम झाले. ऐन भरात आलेलं उन्हाळा. वाळूत बाष्प राहणं काही शक्यच नव्हतं. आक्रसलेल्या समुद्राच्या आणि थकलेल्या लाटांच्या डाव्या बाजूला दूर दूर अंतरापर्यंत वाळू अशी काही पसरलेली की जसं एखादं वाळवंटच असावं. पण एवढं जरी असलं तरी नजर आपोआप ओढली जाईल ती समुद्राच्या दिशेनेच. आता पांढरी बोट आलेली दिसते. ही बोट म्हणजे सर्वात पुढे असलेली कप्तान बोट. मासेमारी करणाऱ्या बाकीच्या बोटी मागून येत आहेत हे दाखवणारा सिग्नलच येतो. एखाद्या हंसासारखी डौलदार सुलत ती पांढरी बोट तरंगत तरंगत पत्रावर येते. किनाऱ्यापासून दूरवर चकचकीत ठिपके उडताना दिसू लागतात. किनाऱ्यावर लागणाऱ्या बोटींचं स्वागत करण्यासाठी कोळी तयार आहे. एकदम डोळ्यात घालतील असे रंग. शाईचा गडद निळा, लालगुंद, चकचकीत हिरवा आणि डोळ्यांवर हल्लाच करेल असा बघीत मरपिशी निळा. फिकट आकाशीय आणि राखाडी रंगाचा समुद्र आणि पांढरी बोट या पार्श्वभूमीवर ते रंग अधिकच चमकदार दिसत आहेत. आता बाकीच्या बोटीही दिसू लागल्या. तुम्ही जर थोडंसं अधिक चालून बोटींच्या जवळ गेलात तर तुम्हाला माशांनी भरलेली जाळी सुद्धा दिसते. खाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे कोळ्यांची शरीरं आणि अर्थात हातही काळवटलेले आहेत.
पोटी बंदरावर लागता क्षणी ते जाळी पसरून आतले मासे निवडायला लागतात. प्लास्टिकच्या टोपल्यात गटगटीत डोळ्यांचे मासे उड्या मारू लागले. नको असलेले मासे बाहेर फेकून दिले जात आहेत. काम करता करता बोलणं चाललंय, पण सगळ्यांचाच आवाज थकलेला वाटतो. बोलता बोलता क्षणभर एखाद्याचा आवाज वाढतो आणि लगेचच खालीही येतो. काळे हात, बोटींचं तपकिरी लाकूड आणि जाळ्यांच्या जंजाळातून दिसणारी माशांची पांढरी पांढरी पोटं. गर्दी करून कोळणी पुढे येतात तेव्हा त्यांच्या लुगड्यांचे रंग डोळ्यावर ठसतात. रंगवलेल्या टोपल्या, कोरडी वाळू, रंगांचा अद्भुत कोलाजच जणू या अथांग सागराच्या काठावर घडवल्यासारखा वाटतो. मानवाच्या मनावर आणि स्मरणशक्तीवर अगदी चांगलाच ठसून राहील असा तो देखावा. पिवळ्या रंगाचा एक मासा वाळूत फेकून दिला जातो. तो पिवळा रंगही कसा? मानगळीच्या आधी झाडावर असताना पान जसं फिकट पिवळं दिसतं तसा तो पिवळा रंग. त्याच्या अंगावर काळे ठिपके सुद्धा. मी खाली वागते आणि त्याच्याकडे पाहू लागते. तेवढ्यात तो मासा तडफडू लागतो. प्राणांतिक उड्या मारू लागतो. त्याचं चिमुकलं तोंड श्वास घ्यायला सारखं उघडबीड करू लागतं. ते थरथरतं आणि पुन्हा पुन्हा गरम वाळूवर पडून उडत राहतं. माणसं मासे निवडण्याचं काम अत्यंत जलद गतीनं आणि कौशल्यानं करत आहेत. ते तोंड पाण्यासाठी व्याकुळ झालेलं, सारखं आ वाचतच आहे. जलजाचं तोंडही असंच उघडबीड करत होतं. किती घाई झाली होती त्या पोरीला जलजाला या जगात येण्याची. या जगात येण्यासाठी तिनं आईच्या गर्भाशयात किती धक्के दिले आणि गडबड गोंधळ केला होता. तिचं नाव आधीपासूनच ठरवलं होतं. पाण्यापासून जन्मलेली ती जलजा कमळ. त्याने तिला इन्क्युबेटर मध्ये ठेवलं होतं. मी त्या खोलीच्या बाहेर सारखी उभी होती तिला पाहत. तिचं फिकट गुलाबी तोंड, छोटेसे गोल डोळे, मध्ये सोख्यासारखी तोंडाची उघडबीड करत होती. विजेच्या दहनपैकी तिचं दहन केल्यावर अर्जुनने एका छोट्याशा मातीच्या कलशात तिची रक्षा आणली. मोहनजोदरो आणि हडप्पा इथे जसे मोठमोठे मातीचे हंडे मिळाले होते त्याच्या छोट्या प्रतिकृतीसारखा तो कलश होता. त्या कलशाचा अरुंद तोंड फटक्यानं बांधलेला होता. तोंड का बांधून ठेवलंय? कुणाचं तोंड? कलशाचं. सोड ते कळतं. अनु, त्यात फक्त राख आहे. असू दे, मला बघायचे. उघड अनु, उघड. उघड ते तोंड. मोठमोठ्याने दिलेले मुंडके कलशाचं चिमुकलं तोंड उघडण्यासाठी सोडलेलं पडतं. तिची राख या समुद्रात तर आहे. समुद्र बऱ्याच अंतरावर आहे आणि तो चिमुकला पिवळा मासा त्याच्या दिशेने जाण्याची हताश धडपड करतोय. आकाशाच्या दिशेने त्याचं तोंड उघडच राहतंय. मी त्याला उष्ण वाळूवरनं उचलते, पण तो माझ्या हातातून निसटतो आणि तसाच तडफडत खाली पडतो आणि पुन्हा उसळायला. लाटांवर खेळून एक कोळ्याचं पोर माघारी येत आहे. ते जवळ आल्यावर मी त्याला हाक मारते. लाटांवर खेळून एक कोळ्यांचं पोर माघारी येत आहे. ते जवळ आल्यावर मी त्याला हाक मारते. इकडे गेले. हा पिवळा मासा तू परत पाण्यात सोडशील. तो मुलगा खुदकन हसतो. त्या माशाच्या शेपटाला धरून घट्ट पकडतो आणि समुद्राच्या दिशेने धावत सुटतो. मीही धावते त्याच्यामध्ये. उसळत येणाऱ्या एका लाटेच्या शिखरावर तो त्या माशाला सोडतो. झोकांड्या देणाऱ्या एखाद्या हताश दारुड्याला घरचा रस्ता सापडू नये तसा तो मासा क्षणभर झोकांड्या देतो आणि पुन्हा पाण्यात आपलं तोंड उघडतो. श्वास घ्यावा तसं पाणी आत घेतो. मग त्याची शेपटी सुळसुळते. सुटकेच्या आनंदाने तो एक मोठी झेप घेतो. पुन्हा शेपटी सुळसुळते आणि तो पोहत पुढे जातो. त्याचा स्वच्छ पिवळा रंग बराच काळ दिसत राहतो आणि नंतर निळ्या राखाडी पांढऱ्या समुद्रात विरघळून जातो. इतके वेगवेगळे विषय तू हाताळलेस ग. मला खात्री आहे की तू जेव्हा ते काम करत असशील तेव्हा किती त्या अनुभवाशी समरस होत असशील, कारण फारच ही कथा तर अगदी अशी अंगावर येणारी होती. ज्या प्रकाशकांमुळे तुला ह्या संधी मिळाल्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या काम करायचं, त्यातले अनेक जण आज इथे उपस्थित आहेत. सविताताईची इच्छा आहे की त्यापैकी काहींचा इथे जे उपस्थित आहेत त्यांचा एक छोटेखानी सत्कार करावा.
मनोविकास प्रकाशनचे आशिष पाटकर इथे आलेले आहेत. आशिष पाटकर. मनोविकास प्रकाशन आशिष पाटकर. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते. पॉप्युलर प्रकाशन अस्मिता मोहिते. ग्रंथालीचे सुदेश इंगलासपूरकर इथे आलेले आहेत. ग्रंथाली प्रकाशन सुदेश इंगलासपूरकर. हेडविग पब्लिशिंग हाऊस चिन्मय पंडित. हेडविग पब्लिशिंग हाऊस चिन्मय पंडित. तरुण चेहरे प्रकाशकांच्या अक्षर प्रकाशनचे चंद्रकांत माणगावे. अक्षर प्रकाशन. मधुश्री पब्लिकेशन्सचे शरद अष्टेकर. मधुश्री पब्लिकेशन्स. मंजुल पब्लिशिंग हाऊस चेतन कोळी. मंजुल पब्लिशिंग हाऊस चेतन कोळी. ऋतुरंग प्रकाशनचे अरुण शेवटे सर. अरुण शेवटे सर ऋतुरंग. नमस्कार. ज्यांचं मार्गदर्शन मला कायमच लाभत असतं आणि ज्यांच्यामुळे प्रकाशन क्षेत्रामध्ये काम करण्याची उर्मी कायमच जाणवत असते असे आदरणीय कुमार केतकर सर इथं प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. मी खरं त्यांच्या प्रति सर्वात प्रथम कृतज्ञता व्यक्त करतो आणि सविता दामले यांच्याविषयी मी कृतज्ञता यासाठी व्यक्त करतो कारण आपल्याला माहिती आहे की साहित्याचा जो व्यवहार असतो त्या व्यवहारामध्ये म्हणजे ती दहीहंडी असते आणि सगळ्यात वरचा जो गोविंद असतो तो प्रकाशक असतो. तो दहीहंडी फोडणारा प्रकाशक सगळ्यांना दिसतो पण तो ज्यांच्या खांद्यावर उभा असतो ते खांदे अशा मजबूत अनुवादकांचे मजबूत खांदे असतात आणि मला वाटतं की सविता दामलेंनी हे उदाहरण करून ठेवलेलं आहे आमच्या पिढीसाठी की अनुवादाच्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम कसं करावं. म्हणजे त्यांच्या पुस्तकांची रेंज इतकी अफाट आहे म्हणजे एकीकडे त्या गुलजारांच्या तरल कथांचा सुद्धा अनुवाद करतात, पटकथांचा पण अनुवाद करतात, तर दुसरीकडे त्या गन्स जम्प्स अँड स्टील सारखे एक पुस्तक जे मानवजातीचा संबंध इतिहास जो क्लिष्ट आहे तो अतिशय प्रवाही सुबोध भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगतात. एकीकडे त्या महात्मा गांधींचं सचित्र जीवन दर्शन आपल्याला घडवतात, त्या सोनियाजी गांधीजी यांचं सुद्धा आपल्याला एक वेगळं दर्शन घडवतात एका ललित चरित्राच्या माध्यमातून आणि त्याच वेळेला सरहद्द गांधींसारख्या एका अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्वाचं दर्शन त्यांच्या अनुवादाच्या माध्यमातून आपल्याला घडतं. एकीकडे लावणी सम्राज्ञीचं म्हणजे सुलोचना चव्हाणजींचं आत्मचरित्र त्या शब्दांकित करतात तर दुसरीकडे आत्ताच आपण ऐकलं की मेलिंडा गेट्स यांचं आत्मकथन सुद्धा त्यांनी मराठी वाचकांसमोर ठेवलेलं आहे. त्यांच्या अनुवादाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. खरं तर ती सांगायला गेलो तर आजच्या कार्यक्रमाचा वेळ अपुरा ठरेल. इतकी सौंदर्य स्थळं त्यांच्या अनुवादामध्ये दिसतात. पण एक प्रकाशक आणि संपादक म्हणून मला जे जाणवतं ते अगदी थोडक्यात मांडतो ते म्हणजे सविता दामलेजी यांचा अनुवाद हा कुठलाही तुम्ही अनुवाद घ्या तो इतका प्रवाही असतो, इतका सुबोध असतो आणि अनुवाद प्रवाही आणि सुबोध करण्याच्या नादात बऱ्याचदा
मूळ संहितेशी तो अप्रामाणिक होतोय की काय अशी अनुवादकांना भीती असते, पण त्यांचा अनुवाद तितकाच मूळ संहितेशी प्रामाणिक असतो हे त्याचं वेगळे वैशिष्ट्य मला सगळ्याच अनुवादामध्ये जाणवलेलं आहे. मला आणि सविता दामले मॅडमला जोडणारा एक वेगळा अजून एक समान धागा आहे, एक सामायिक धागा आहे. म्हणजे तो साहित्य आणि अनुवाद हा तर आहेच आहे, पण एक वेगळा धागा जो त्यांना आणि मला कनेक्ट करतो खूप मनापासून असं वाटतं, तो म्हणजे गांधींचा आणि नेहरूंचा विचार. म्हणजे मला या विचार मंचावरून सांगायला आवडेल की आज आपल्याकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून खूप वेगळा राजकीय प्रचार अपप्रचार आणि आपली आयडिया ऑफ इंडिया जी खरं तर आजपर्यंत इंटॅक्ट राहायला पाहिजे होती ती राहत नाहीये. कदाचित काही जणांना वाटेल की मी राजकीय वगैरे काय बोलतोय की काय, पण कुठलीच गोष्ट राजकीय नसते. कुमार केतकर सर सुद्धा माझ्याशी सर्व अराजकीय नसते, कुठलीच गोष्ट अराजकीय नसते, प्रत्येक गोष्ट राजकीय असते. आणि मला असं वाटतं की आपल्या भारतीयत्वाचं हे विविध रंगांचं ढंगांचं जे वस्त्र आहे ते तसंच राहावं यासाठी साहित्य क्षेत्रामध्ये काही जे बिनीचे शिलेदार आज पुढे आलेले आहेत आणि वेगळे वेगळे विषय मांडत आहेत. म्हणजे गांधींचा विचार मांडतायत, नेहरूंचा विचार मांडतायत, आज सरहद्द गांधींचा विचार मांडतायत. त्याच्यामध्ये मला वाटतं सविता दामले मॅडम या त्या बिनीच्या शिलेदार आहेत आणि त्यामुळं त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी सर्व प्रकाशकांचा सिद्ध सन्मान केला, पण सर्व प्रकाशकांच्या वतीनं मला त्यांचा एक छोटासा सन्मान करायला आवडेल. धन्यवाद. हे जावेद अख्तर यांचं चरित्र आहे आणि याचा तुम्हाला अनुभव आहे. खूप छान आणि अगदी मुद्द्याचं बोललात तुम्ही, महत्वाचं बोललात. आज ह्या सभागृहात अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. थोडक्यात काही जणांचे मला उल्लेख करणं अगदी महत्वाचं वाटतंय. संदीप वासलेकर सर आज इथे आलेले आहेत. एका दिशेचा शोध हे त्यांचं पुस्तक आपण वाचलं असेल तर त्यांच्या कामाचा आवाका आपल्या लक्षात येईल. स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत आणि जागतिक पातळीवरती धोरणं ठरवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई इथे आहेत, प्रकाश अकोलेकर आहेत, शारदा साठे मॅडम आलेले आहेत, स्त्री मुक्ती संघटनेच्या वरिष्ठ कार्यकर्त्या, असे अनेक मंडळी आपल्याकडे उपस्थित आहेत. आपण सर्वच जण सविताताईच्या जवळच्या परिचयातली मंडळी आहात, तरी देखील काही काही गोष्टी अशा असतील की ज्या आपल्याला माहिती नाहीयेत. विशेषतः तिच्या अनुवादाच्या पलीकडे स्वतंत्र लेखनाविषयी किंवा एकूण तिची मानसिकता काय असते लेखनाच्या बाबतीत, त्यासाठी आपण असे फॉर्मल काही मुलाखत घेणार नाही आहोत. तरी पण मेधा कुलकर्णी तिची मैत्रीण, त्या दोघींच्या गप्पात तर आपल्याला थोडस सविताताईविषयी अजून कळणार आहे. मी मेधाताईला विनंती करते की सविताताईशी थोड्याशा गप्पा मार, आम्हाला थोड्या जास्त गोष्टी तिच्याबद्दल कळतील. असाच अनौपचारिकच कार्यक्रम करायचा होता. हॅलो, माझी आणि सविताची ओळख तशी अलीकडची आहे, फेसबुक काळातली. पण आमचं जुळलं, काहीतरी केमिस्ट्री जुळली वगैरे. आणि मग
तिच्या पुस्तकांबद्दल, कामांबद्दल, तिला कुठलं पुस्तक आलंय, ती कुठलं निवडतीये, असं सगळंच आम्ही बोलतो. आणि मजा आहे त्या मैत्रीमध्ये. त्यातूनच असं वाटलं की आपण तिचं कौतुक थोडंसं जवळच्या लोकांना बोलवून करायला पाहिजे. एखादं आपल्याला आवडीचं काम मिळालं की आपण किती त्याच्यात रमतो, तर ते मला ती जे अनुवाद करते त्याच्यात दिसतं नेहमी. की सकाळी ती बसते, ती कधी कधी चिडचिड पण होते, ती फोन उचलत नाही, मेसेजेस पण बघत नाही, पण तेव्हा ती अनुवाद करत असते बहुतेक असं करूया. आणि कुठे आम्ही ट्रिपला वगैरे गेलो तरी ती लॅपटॉप घेऊन येते पुन्हा चालली. आणि ती म्हणते नाही, थोडा सकाळी वेळ मिळेल तर मी माझं पुस्तक पुढे नेईन. म्हणजे खूपच ती इतकी रमली त्याच्यात, छान वाटतं ते बघायला. तर मला तुला पहिल्यांदा हेच विचारायचंय की या अनुवादाच्या कामाने तुला तुझ्या जीवनात काय मिळालं, काय मिळतं, काय दिलं तुला या कामात? मला लहानपणापासूनच लेखनाची खूप आवड होती. म्हणजे मी कविता वगैरे वयाच्या 7व्या-8व्या वर्षी करायला लागलेले. त्याच्यानंतर असे काही लहान लहान गोष्टी लिहिणं वगैरे. पण नंतर काय मी कॉमर्सला गेले, नंतर 20-21व्या वर्षी लग्न झालं, पुढे संसार. आणि ह्याच्यामध्ये काय झालं की अतिशय आवड लेखनाची असून वेळच मिळत नाही असं झालं. तरी सुद्धा मी त्या काळामध्ये कविता लिहित होते, कविता स्पर्धात भाग घेत होते. म्हणजे मला आठवतं की सुरुवातीला ते विशाखा मासिकाने दिवाळीनंतर स्पर्धा घेतलेली. त्यामध्ये कवितांच्या मध्ये पहिलं प्रशांत असणारे, दुसरं मला आणि तिसरं दासू वैद्य यांना त्यावेळेला म्हणजे कधी जुनी गोष्ट एकदम. तेव्हा मला ते मिळालेलं होतं. पण नंतर मग काय ना की आपल्याला चित्र पाहिजे आणि इतर पण कामं सगळी. तर अचानक एकदा काय झालं की 92 साली राज्य मराठी विकास संस्थेने हे केलं की आम्हाला अनुवाद करायचे आहेत नोबेल प्राइज विनर लेखकांचे. तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी 20 पानं आम्हाला करून पाठवावी. तर मी तेव्हा म्हणजे ही 92 सालची गोष्ट आहे. तर मी पर्ल बर्गचं एक पुस्तक निवडलं, पॅव्हिलियन ऑफ विमेन, आणि त्याची 20 पानं तिथे करून पाठवली. तर त्याच्यानंतर त्यांना एवढं ते आवडलं, म्हणजे कविताने मला खूप त्याचं कौतुक केलं, कविता महाजननी. आणि मग तुम्ही ते करा वगैरे. आणि तिथपासून मग मला एकदा म्हटलं की अरे मला हे चांगलं जमतंय, मला आवडतंय करायला. आणि मग त्यानंतर मी ते केलं. आणि नंतर मग काय झालं की मला मग पुढे एकदा ते केल्यावरती मग कविताने मला मनोविकासचं ते हे जे होतं भारतीय स्त्री लेखिका ते तिने मला दिलं काम. आणि अशा प्रकारे मला मग कामं मिळायला लागली. पण अडचण काय होती ना की मला नोकरी, एक तर स्टेट बँकेची ब्रँच मधली नोकरी 6 ते 7 तास ऑफिशियल, बाकी पुढे किती वेळ लागतो सांगता येत नाही. त्यानंतर 2 मुलं, संसार, नवरा, हे सगळं करताना, कारण अनुवाद हे काम ठिय्या मारून बसण्याचं आहे. ते म्हणजे माझ्या मनात खूप आहे, पण मला वेळच नाही मिळाला तर मी काय करणार. आणि तुम्ही पहाटे किती वेळा उठणार, रात्री किती जागणार, कारण बाकी सगळं आपल्याला दिवसभर, म्हणजे दिवसभरचा मुख्य वेळ तो मी आपल्या ते काम बँकेत असायचे. तर त्याच्यामुळे माझी त्या काळात खूप कमी झाली सुरुवातीला. आणि मग पण मी करत होते असं, पण अगदी तुरळकच करत होते, पण मला खूप आवडते एवढं कळत होतं. आणि त्यानंतर मग काय झालं माहितीये की म्हणजे माझ्या आयुष्यात एक दुःखद प्रसंग असा आला की 2005 साली माझ्या मिस्टरांना कॅन्सर झाला. तर ते जवळजवळ 2 वर्ष, आणि आपल्याला आशा असते की एवढी चांगली मोठी औषधं निघाली आहेत, बरे होतील ते. तर ते 2 वर्ष तर खूपच वाईट गेली. आणि मग 7 साली काय झालं, 7 साली त्यांचं म्हणजे वयाच्या 91व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तर तेव्हा मी ना पूर्णपणे, आता आपल्याला माहिती असतं कॅन्सर झालाय तर काही, पण आपल्याला आशा असते, पण जेव्हा ते ऍक्च्युअल घडतं तेव्हा प्रचंड मनाला धक्का बसतो. आणि तेव्हा मी सर्व्हे झाले, म्हणजे मोठा मुलगा माझा 20 वर्षाचा होता, धाकटा 15 वर्षाचा होता. तर अशा वेळेला त्यांना पण धीर द्यायचा होता आणि त्यावेळेला आपण उभं राहायचं होतं. तर त्यावेळेला मला या अनुवादाने आसरा दिला. मी खरंच सांगते, मी आज विचार करते ना, तर मला असं वाटतं की तेव्हा म्हणजे संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी यायचे, तर तेव्हा म्हणजे कसं, म्हणजे मोठा मुलगा ते सीए आर्टिकलशिप करत होता, तो ऑफिसला गेलेला असायचा, धाकटा पण क्लासला गेलेला असायचा. तर तेव्हा मी एकटी घरी असल्यावरती मला या अनुवादांनीच मला आसरा दिला. आणि त्यानंतर मला आठवतं की 2010 साली मला जेरुसलेम पुस्तक करायला मिळालं. ते पहिल्यांदा पाहून 750 पानांचं पुस्तक पण मला अशी एकदम धडकी भरलेली. पण मी म्हटलं की मी हे करणार. आणि त्यानंतर मग मी ते रोज वाचायचं, करायचं. आणि जेरुसलेम मधल्या जूनच्या प्रथा पण खूप वेगळ्या होत्या. ते मुळात तो विषय काय तो पण समजून घ्यायचं. माझं बेसिकली कसं ना, माझं मी ग्रॅज्युएट आहे कॉमर्स मधली, पण मला वेगळं सांगायचं की मला याच्यामध्ये इतक्या तऱ्हेच्या पुस्तकांचा अभ्यास करायला मिळाला. आणि तो अभ्यास केल्याशिवाय आपण नाहीच करू शकत ना. नुसतं शब्दाला शब्द ठेवलं तो अनुवाद चांगलाच होणार नाही. तुला
अनुवादाच्या प्रोसेस बद्दल मी नंतर ते मी नंतर सांगते. हा आता मी या कामाला एवढा काळ आहे. तिने मला सांगितलंय की मी भरकटले तर मला नाही, थांबवा. नाही. आकाशवाणीत त्याची ती सवय आहे. अगदी बरोबर आहे. हा तर त्यामुळे मग ते मी जेरुसलेम मी करायला लागले ना, तर तेव्हा असंच झालं की ते 3000 वर्षांचा तो इतिहास आहे. त्यामुळे असं की म्हणजे सुरुवातीला इसवी पूर्व 500 वर्षाचं जेरुसलेम, मग पुष्कळदा असं व्हायचं ना की मी त्यात इतकी रंगून द्यायची की ना मला वाटायचं मी शरीराने मुंबईमध्ये आहे आणि मनाने मी इसवी सन 500 पूर्वीच्या जेरुसलेम मध्येच आहे मनाने, अशी मी एकदम त्या काळामध्ये असायची. आणि मग नंतर काय झालं की मग असं मात्र अनुवादांची संख्या कमीच होती कारण वेळ तर मिळायला पाहिजे ना. पण मग काय झालं 13 साली मी नोकरी सोडली. म्हणजे मला वाटतं एक 7 वर्ष मी आधी नोकरी सोडली असेल, 6.5-7 वर्ष नोकरी सोडली. आणि त्यानंतर मग मला अरे आता मला वेळच वेळ आहे, म्हणजे आता मला कोणी अडवायलाच नाहीये की तुला करू नको किंवा आता तुला वेळ झाली तर निघायचं असं नाही. आणि मग मला संभव आहे तेव्हा मी 53-54 वर्षांची असेल तर मला वाटतं मला सगळा बॅकलॉग करून काढायचंय. म्हणजे ह्या मुली म्हणतात की तुझं कसं काय अनुभव पटपट होतं, कारण काय एकदम आणि मला ते आवडायचं आणि पॅशनेटलीच मी ते करायला लागले. आणि त्याच्यामुळे मला त्याच्यानंतर मी पाहिले तर 13 सालानंतरची पुढली पुस्तकं या 10 वर्षात माझी अधिकाधिक पुस्तकं झालेली आहेत. आणि सुदैवाने मला प्रकाशकही खूप चांगले भेटले. तसे नेहमी सांगतेस तुला ती मला कितीतरी वेळा आमचा विषय होतो की मी बँकेत पुरतं माझं जग सीमित होतं, मुंबई शहरापुरतं. आणि असं असतंच एक अर्बन काहीतरी अर्बन एलिट नावाचा एक प्रकार असतो, त्यांना बाकी लोकांशी कनेक्ट नसतो, काही नसतो. तर तो नव्हता. आणि पुस्तकातनं तुला या कामातनं काय मिळालंय मला सांगतेस कितीतरी वेळा, ते सांगितलं. थँक्यू. नाही काय होतं ना, भरभरून आपण काय सांगू आणि काय नको असं होतं कधी कधी. तर ते आहेच म्हणजे की बँकेत असताना माझं एकदम आणि अजून सुद्धा म्हणजे आम्ही ज्या समाजात वावरतो, ज्या लोकांना मी जाते रोज, तर त्यांच्यापुरतं आपलं आयुष्य लिमिटेड असतं. पण फक्त तरी सुद्धा मला पेपर वाचवते की त्यातून आपल्याला कळत तर असतं, जाणवत तर असतं वेगवेगळ्या गोष्टी. तर ह्या अनुवादातून मला म्हणजे माझं मन खूप प्रगल्भ झालं असं मला वाटतं की बऱ्याच गोष्टी ज्या मला आधी जाणवत नव्हत्या, कळत नव्हत्या, त्या मला कळायला लागल्या. आणि मला त्या विषयामध्ये पहिले इतिहास आहे, समाजशास्त्र आहे, त्याच्यानंतर चरित्र, आत्मचरित्र, त्याच्यानंतर मानसशास्त्र, अर्थशास्त्र, असे वेगवेगळे विषय मी हाताळले. म्हणजे अक्षरशः परकाया प्रवेश करून पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे उस जैसा अशा प्रकारे मी अनुवाद करत होते. आणि अनुवादाची कला आहे आणि एक आवड आणि पॅशन असल्याशिवाय आपण ते नाही करू शकत, कारण रोज एवढे 4-4, 5-5 तास बसणं. मात्र त्याच वेळेला ते करून झाल्यावरती मला मग अशा मैत्रिणी होत्या चांगल्या, किंवा आता तिकडे माझ्या बऱ्याच मैत्रिणी इथे आलेल्या आहेत, तर त्या सगळ्यांच्या बरोबर मला चांगल्या तऱ्हेने वेळ घालवायला मिळाला. त्यांनी पण मला खूप बळ दिलं आणि आम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांच्या बरोबर पण मी केल्या आणि अनुवाद सुद्धा मी करते आहे. ऍक्च्युली मी ना काल सगळे हिच्याशी बोलले पण आता एकदम मला म्हणजे ती सांगते की मला जगाचं जास्त ज्ञान झालं. मला म्हणजे एक लिमिटेड आपलं विश्व असतं, त्याच्या पलीकडे जाऊन प्रगल्भता आली विचारांची. नक्की असं या कामातनं योगदान, या कामाचं तुझ्या आयुष्यात प्रश्नच नाही. आता मला पुढे म्हणजे आता तुझे आता म्हणा, आता चेतनने खूप महत्वाचा विषय काढला. तुझी जी पुस्तकं आहेत ती सगळी अशी म्हणजे देशाचा जो आयडिया ऑफ इंडिया आहे किंवा इन्क्लुझिव्हनेस आपण म्हणतो, अशा प्रकारचीच पुस्तकं आहेत. नेहरूंची सावली आहे, डिस्कव्हरी आणि ऑटोबायोग्राफी म्हणजे तर कमालच, त्यासाठी तर तुला सलामच आहे. आणि खान अब्दुल गफार खानांचं किंवा आता जावेद अख्तरचं ग्रेटच आहे. तर या सगळ्यातनं एक काहीतरी म्हणजे ही सगळी जी पुस्तकं आहे त्याच्यातनं जो विचार व्यक्त होतो, जो विचार लोकांपर्यंत जातो, तर त्याच्यामध्ये तोच विचार तुला पोचवायचा आहे असं वाटतं. तर तू पुस्तकांची निवड कशी करतेस? म्हणजे आता पहिल्यांदा तुला असं वाटलं असेल की जे पुस्तक येईल ते मी घेईन, पण आता तुझं ते स्थान असं झालेलं आहे की तू नाही म्हणू शकतेस. तर त्याबद्दल थोडंसं सांग, ते निकष काय असतात किंवा काय? मी मुळात कसं असतं ना की म्हणजे काही पुस्तकं मला आवडतात तर मी ती प्रकाशकांना सांगितली पण आहेत आणि त्यातली काही पुस्तकं त्यांनी केली पण आहेत.
पण कधी कधी काय होतं ना की प्रकाशकांचे पण काही आडाखे असतात आणि ते चांगली इंग्रजी पुस्तकांचे ते हक्क घेतात. कारण अनुवादामध्ये हक्काचा एक प्रकार फार मोठा आहे, हक्काशिवाय आपण नाही करू शकत. आणि ती पुस्तकं त्यांनी निवडलेली अशी चांगलीच म्हणजे मोठ्या मोठ्या लेखकांची असतात, त्यांना चांगली तिथे पुरस्कार मिळालेले असतात. आणि नंतर काय झालं की एकदा मला नेहरूंची सावली किंवा ही पुस्तकं मिळाल्यावरती माझा कर प्रकाशकांच्या लक्षात आला असेल आणि तेच मला त्या तऱ्हेची पुस्तकं मला करायला द्यायला लागली असतील. म्हणजे हे मी काही ठरवून काही झालं नाही, म्हणजे ठरवून खरंच काही झालं नाही. पण नंतर मला कळलं की मला हे आवडतंय, मला हे पटतंय, तर आपण तेच आपण मांडलेलं बरं ना. आणि जे आपल्याला आवडतं, ज्याच्यामध्ये आपण मन आता जेरुसलेम मी केलं तर आपण पूर्ण त्यामध्ये रंगून गेले आणि मी जर त्यात रंगून गेले तर वाचकांना त्यामध्ये आवड वाटेल ना. मी जर कसं तरी ते केलं तर वाचकांना काय मजा वाटणार. म्हणजे मी जर त्यात खूप गुंतून गेले तर अशा प्रकारे ती नंतर पुस्तकं अशी आपोआप आली. म्हणजे आधीपासून काय ठरवून काहीच केलेलं नव्हतं. आणि मुळात ना हे 12 ते 13 सालानंतरच जास्त भान हळूहळू यायला लागलं, हे पण मी मान्य करते. म्हणजे हे असं एकूणच जागतिक राजकीय भान सगळं 12 सालानंतर अधिक यायला लागलं, हे पण मी प्रांजळपणे कबूल करते. तोपर्यंत एक ढोबळ कल्पना माझ्या मनामध्ये होती, नाही असं नाही. बेसिकली ढोबळ काहीतरी आपण मनात काहीतरी म्हटलेलं असतं ना की काय आपल्याला पटतंय, हे ढोबळ पण ते क्लिअर जास्त त्यानंतर झालं, त्या काळानंतर. आणि त्याच्या आधी कधी इतकं देशामध्ये सुद्धा काही जगात असं काही विशेष म्हणजे किती लोक घरामध्ये भरपूर गप्पा मारायचे, पण कोणी असं काही आपण तो विषय काही काढत पण नव्हतो ना घरामध्ये. पण नंतर तो घराघरात लोकांच्या पोचला तर त्यामुळे पुस्तकांचं महत्व जास्त आहे. आता पुढे तू जरा मगाशी तू सांगत होतीस, तुला अडवलं, सॉरी. पण आता तू जरा मला सांग की सगळ्यांना सांग की अनुवादाची प्रोसेस काय असते. म्हणजे आता हे जावेद अख्तर पुस्तक आलं तुझ्याकडे समजा किंवा कुठलं तर तू सगळं वाचतेस का, मग तू अनुवाद करायला सुरुवात कशी करतेस, किंवा जे काही चॅलेंजिंग येत असतील संकल्पना की हे कसं मराठीला आणायचं, याबद्दल कसं आहे ना, सुरुवातीला अगदी मी सगळं पुस्तक पूर्ण वाचायची अथपासून इथपर्यंत अगदी जे नवी होते. पण नंतर मग पुढे काय झालं, पुस्तकांची आकार पण खूप मोठा असतो, तर सगळं आपलं पुस्तक वाचून तुम्ही एखादं पहिलं प्रकरण वाचणं, क्लब मॅटर वाचणं, त्या लेखकाबद्दलची माहिती गुगलवर मिळवणं, आणि एकूण थोडंसं वाचल्यावरती मला एक असं कळतं की हे मला करायला आवडेल, तर हे मी करेन. असं जर मला आवडलं तर मग मी हो म्हणते त्याला. कारण सगळं कधी 500-600 पानाचं पुस्तक सगळं आधी वाचून म्हणजे वाचायलाच 3-4 महिने लागतील किंवा 1 महिनाभर तरी लागेल कमीत कमी. पण मला आता ते एवढ्या वर्षांच्या अनुभवाने मला साधारण कळायला लागलंय. आणि त्यामुळे काय होतं की ते प्रकरण वाचता असं पहिल्यांदा किंवा काय पहिलं प्रकरण मी वाचते आणि सुरू करते ना, त्यामुळे मला हळूहळू ते उलगडत जातं माझ्याकडे. माझाही प्रवास त्याच्याबरोबरच तो सुरू होतो असं वाटतं. आणि अनुवाद करताना काही संकल्पना असतात. बरोबर. आता मी सांगते ना की त्या अंबाईंचं पुस्तक होतं, ते तामिळ पुस्तक होतं, त्याचा मी इंग्रजीवरनं मराठीमध्ये अनुवाद केला. ते याचं लेखाचं नाव होतं, कथेचं नाव होतं गिफ्ट्स. तर गिफ्ट्स म्हणजे काय, भेटवस्तू. मग मी भेटी किंवा भेटवस्तू लिहिलं आणि त्यानंतर मग मी तो अनुवाद करायला लागले. तर तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं त्याची स्टोरी अशी आहे की एक ती मोठी तामिळमधली अभ्यासू स्त्री असते आणि ती तामिळनाडूमध्ये लहान खेड्यात जाऊन स्त्रियांचा अभ्यास असं करायला तिकडे ती गेलेली असते. तर तिकडे गेल्यावरती त्या अगदीच खूप गरीब आणि एकदम काही निरक्षर पण असतात. तर त्या स्त्रियांना हिचं कौतुक वाटतं की हिची पॅन्ट शर्ट घालून वगैरे अशी येते आणि सगळं आपल्याला माहिती विचारते एक आणि आपल्याशी इतकं मुख्य म्हणजे आपल्या लेवलला येऊन अशी काही अजिबात विभाग दाखवत नाही आणि आपल्याशी बोलते आपल्या लेवलला जाऊन. पण त्याही तिच्या अगदी खुश होत्या आणि एकमेकींशी खूप त्यांची मैत्री होते, सगळे प्रश्न विचारते ती सगळं. आणि मग ती जेव्हा परत जायला निघते तर त्यावेळेला काय होतं की आता त्या उद्या काळात म्हटलं की सगळ्या त्या बायका तिला काही वस्तू घेऊन येतात. कोणी तिच्याकरता हलवा आणतं, कोणी डोसा आणतं, कोणी कैरीच्या पानात बांधून तिला चटणी काय तिला वस्तू आणून देतात. तर ती म्हणते की तिला खूप आश्चर्य वाटतं की मी यांच्याकरता काय केलेलं, फक्त मी यांच्याशी प्रेमाने बोलले 4 शब्द, मी काहीच केलं नाहीये, तरी सुद्धा या बायकांना इतकं माझ्याबद्दल प्रेम वाटतंय. तर स्त्रिया त्यांचं प्रेम जे असतं त्याच्या मनातली सद्भावना ती त्या कृतीतून पण व्यक्त करतात. त्या बायकांना बरे बोलता येत नसेल, खूप मोठे जड शब्द दमदार शब्द वापरून, पण ते कृतीमधून आपलं व्यक्त करत होते. म्हणून त्यांनी त्या भेटी तिला आणलेल्या. तर तेव्हा मला वाटलं की भेटी हे शब्द ही शिदोरी आहे
ही शिदोरी आहे, म्हणजे हा काय त्यांनी तिला असं काही हे दिलं नाही का त्याची किंमत म्हणजे पैशात होणारच नाही. मग मी ते भेटी या त्याचं शीर्षक कॅन्सल केलं आणि शिदोरी त्याला नाव दिलं. आणि मग अंबाई ज्या मूळ लेखिका होत्या तर त्यांना मी बोलले त्यांच्याशी. ऍक्च्युली त्याचं पण कसं झालं की त्या तामिळ कथा मूळ होत्या, त्यांची इच्छा होती की तामिळ मधनच हे मराठीमध्ये झालं पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं मला तर तामिळ येत नाही पण इंग्रजी तर मला तुम्ही करायला द्या अशी मी त्यांना खास विनंती केली. मग तेव्हा मला ते म्हणाले की असं तर त्यांना मराठी येतं कारण ते 78 सालापासून मुंबईमध्ये राहतात, तर त्याच्यामुळे मग त्यांना मराठी येत होतं. मग सगळे कथा झाल्यावरती मी त्यांच्याकडे जायचे आणि त्या बाजूला तामिळ पुस्तक घेऊन बसायच्या आणि मी मराठी वाचायची आणि त्या तामिळ बाजूला घेऊन बसायच्या. तेव्हा मी त्यांना म्हटलं की हे शिदोरी मी असा शब्द लिहिलाय त्यामुळे की तामिळमध्ये मी अशाच अर्थाचा लिहिलेला आहे, पण इंग्रजीमध्ये त्यांना ती शिदोरीची कन्सेप्ट त्यांनी एक भेटवस्तू असं त्या केलेलं होतं. म्हणजे कधी कधी आपण अनुवादातून कसं इंग्रजीचा जरी असेल आपल्या मध्ये अडचण तरी आपण मूळ ह्याच्याकडे कसं जातो, मूळ अर्थाकडे, असं मला ते जाणवलं. असं अजून काही उदाहरण सांगाल? असं आणखी उदाहरण म्हणजे असं गमतीशीर उदाहरणच येते. म्हणजे आता जेफ्री आर्चरची कादंबरी केली होती तर त्याच्यामध्ये असं होतं की ते वकील असतात आणि वकील असताना घरी असं एकदम त्यांना असं आपलं बोलणं ठामपणे कोर्टात कशी मांडतात तशी त्यांना मांडण्याची सवय असते. तर ते बोलतात मुळात तर बोलल्यावरती बायको त्यांना बरोबर अडवते आणि त्यांचं चुकतं. म्हणजे आता आपण आता हरलेलो तर तेव्हा ऍक्च्युली ते ऍपल पाय खात असतात, ऍपल पाया पदार्थ. तर ते असं म्हणजे का इंग्रजीचे वाक्प्रचार आहे की टू ईट द अंबल पाय, तर ते म्हणे मी आता आणि पाय पण ऍक्च्युली खाता येत तसं मी म्हणजे असं त्यांनी म्हटलेलं असतं की मला तर अंबल पाय खाण्याशिवाय गतीनंतर तिच्यासमोर. तर आता मराठीमध्ये कसं यायचं करणार ना, मग त्यामुळे मग काय मी आता मूग पिळून गप्प बसतो. आता पण मी अगदी मराठी करून त्या आंबर प्यायचं मुगाचा हलवा नाही करू शकत, मुगडाळीचा शिरा नाही करू शकत त्याचा, पण तिकडे म्हणजे असं आपल्याला आपल्या भाषेकडे जावं लागतं. असे बरेचदा मजेचे किस्से होतात. आणि काही तुला आता जसं त्या अंबाईंना तू सदा भेटलीस तसं अजून कुणाला भेटलीस, अनुवाद ज्यांचा केलास त्यांच्या? ते मनगंगेच्या काठावर जे त्यांचं केलं ना ते मॉन गंगा तीरथ म्हणून त्या बीबीसीच्या रिपोर्टर होत्या, म्हणजे आहेत त्या सविता गोस्वामी म्हणून. तर त्यांना मी भेटायला गेले होते कारण काय की त्यांच्या आत्मचरित्रामध्ये म्हणजे त्या बीबीसी रिपोर्टच्या रिपोर्टर असल्यामुळे आणि 1975 साल म्हणजे तेव्हा चक्क त्या आसाममध्ये घुसखोरीचा प्रश्न, उल्फा वगैरे सगळ्या मोठ्या ऐरणीवरती आलेला होता. तर त्या काळात ते सगळीकडे मेखला चादर घालून ते सगळीकडे फिरायच्या आणि सगळे दंगली बिंगली व्हायच्या. आणि तेव्हा कसं की ना म्हणजे मुळात 72 साली मुंबईत आलेला टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट, तर आसामात काही टीव्ही यायचा प्रश्नच नाही, एवढ्या वाहिन्या पण नव्हत्या, फक्त एकच, आणि आसामात तर टीव्ही पण नव्हता. तर त्यामुळे बीबीसीचं ब्रीद होतं की सगळ्यात पहिली बातमी सगळ्यात बरोबर म्हणजे आम्हीच दिली पाहिजे असं त्या मार्क ट्वेनचं त्यांना हे होतं. तर त्या सगळ्या फिरायच्या सगळीकडे, म्हणजे त्यांचा डे स्टॉपच नव्हता, तिकडे पुढे दंगल वीर बॉम्ब तिकडे त्या जायच्या. तर त्यामुळे आसामचं राजकारण आणि एकूण आसाम हे पण त्यांच्या चरित्रात एक पात्र आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे नुसतीच त्यांचा नवरा त्यांच्या मुली एवढंच पात्र नाहीये, तर ते आसामचं राजकारण पण एक पात्र आहे. मग त्यामुळे त्यातल्या मला काही शंका होत्या कारण आसामचं राजकारण मला असं माहिती असायचं काही कारण नव्हतं डिटेल मध्ये एवढ्या. तर मग मला काही प्रश्न, मी काही माहिती पण काढली तर मला काही प्रश्न असे सुचले, त्यांना भेटले प्रत्यक्ष आणि मग त्या माझ्या शंकांचं निरसन मी केलं त्यांना. आणि त्यांची मुलगी त्रिवेणी गोस्वामी तर तीच त्यांची इंग्रजी त्याचं हे होती, अनुवादक होती. म्हणजे आसामी त्या पुस्तकातली एक पात्र पण होती आणि तिने अनुवाद पण त्याचा केला होता इंग्रजीमध्ये. म्हणजे त्या दोघींना भेटून मी गेलो होतो. आणि अशी कुणाची पावती मिळाली तुझ्या अनुवादाला, म्हणजे आम्ही देतोच. म्हणजे मी तिला नेहमी म्हणते की तुझ्या पुस्तकांसाठी एक वेगळा शेल्फ करण्याची घरात आता गरज आहे, पण त्या केली तसं कुणाला सांगावं असं वाटतंय का? असं तर केतकरांनी मला पावती दिलेली अगदी पूर्वी मी म्हणजे सोनिया गांधी राजीव कोटे फोटो आठवणचं पुस्तक होतं, तर त्याचा पहिला जो भाग मी करून दिला होता आणि लोकसभेत तो आलेला, तर तेव्हा केतकरांचा मला फोन आलेला की सोनिया गांधींनी मराठीत लिहिल्यासारखं वाटतंय ते होतं. आणि आणखी एक प्रसंग असा आठवतो की मी ना तेव्हा म्हणजे अंतर्नाथमध्ये मी एकडे कथा लिहून दिलेली, अनुवाद केलेली, आणि ती मूळ कन्नडची होती. आणि ते आपले हे असतात ना म्हणजे इंडियन साहित्य अकादमीची पुस्तकं निघतात ती लिटरेचर वगैरे, आता त्यातून मी ते कथा निवडलेली आणि त्यांना म्हणजे कथा ज्या लेखिका होत्या त्यांची परमिशन त्यांना घेतलेली
आणि त्यानंतर मी तो अनुवाद केलेला आणि तो आंतरनादमध्ये प्रसिद्ध झालेला. आणि मी ब्रँच मध्ये बँकेत बसलेले, कॅश मोजत होते आणि अचानक मला एक फोन आला. आणि त्यावेळेला असं ना, फोन मध्ये जुने फोन होते, म्हणजे आपले त्यात व्हॉट्सअप वगैरे असं काही नव्हतं. तो फोन होता आणि त्यावरती असं म्हणजे मी घेतलं आपली पटकन काय ते म्हणाले की मी रीमा बोलते. रीमा, मी रीमा लागू बोलते. एकदम कशी ही झाली की अरे, तो म्हणजे तुमची अंतर्नादमध्ये कथा वाचली आणि मला खूप अस्वस्थ वाटलं. म्हणजे खरंच अस्वस्थ वाटण्यासारखी कथा आहे. म्हणजे मला वाटते की ती तुम्हाला मी वाचायला देईन नंतर. ती फार सुंदर कथा आहे. आणि तिने मला, आणि आय वॉज सो सरप्राईज ना, मी त्याला म्हटलं मी मला नंतर फोन करते, कारण कॅश मोजत होती बँकेत. कस्टमर समोर उभे होते, म्हटलं पटकन तुम्हाला मी करते. मग मी त्याला नंतर फोन केला, मग बोललो वगैरे, आणि मग त्याला मी काही पुस्तक वगैरे पाठवली. आणि त्यानंतर मग त्यांची पण प्रत्यक्ष भेट, म्हणजे माझा एक स्वभाव असं म्हणजे भिडस्त की जाऊन भेटायचं वगैरे, पण ठीक आहे, त्यांना आवडली, ठीक आहे. आणि त्यानंतर काही वर्षांनी एकदा पारनेरा साठे कॉलेजमध्ये तिकडे ते हे आहे नाटक आहे, गृह आहे, तर तिकडे एकदा आल्या होत्या त्या रीमा. आणि माधवी आणि मी दोघीच गेलो होतो भेटायला. माधवी कुलकर्णी मी भेटायला गेलो होतो, बघायला गेलो होतो. आणि तिकडे रीमा आली होती. मग तेव्हा मी जाऊन त्यांना सांगितलं की मी सविता दामले. तर त्यांनी हा असं त्यांनी केलं ना, त्यांनी मी भरून पावले. तर ह्या दोन म्हणजे अशा मला आठवतात अशा गोष्टी आहेत. तर म्हणजे छोटेखानी मुलाखत झाली. आता सगळे आपण मित्रच आहोत, मित्र मैत्रिणी आहोत, बोलू शकतो नंतर कधी. पुढे जाऊ. सविता ताईचं बोलणं ऐकताना वाटलं अनुवाद करणं अगदी सोपं असेल, म्हणजे अगदी कॅश मोजते आणि फॅन्सचे फोन घेते वगैरे असं, म्हणजे पण ते खरं किती कठीण काम असेल ह्याचा एक थोडासा अंदाज आपल्याला येऊ शकतो. मग अशी काही नावं मी घेतली, अजून काही घेऊ शकते. ज्येष्ठ लेखिका माधवीताई कोणते आपल्यात आलेले आहेत, संस्कृत तज्ञ डॉक्टर आसावरी भट आहेत, ज्येष्ठ पत्रकार निळू दामले इकडे आलेले आहेत. असे सर्वजण तुम्ही आलेले आहात. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुमार केतकर सर इकडे आलेत. प्रथितयश संपादक, राजकीय निरीक्षक आणि उत्तम लेखक म्हणून आपण सगळेजण त्यांना ओळखतो, त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाहीये. तर मी केतकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत. सविताचे सर्व मित्रमैत्रिणींनो, चाहत्यांनो, तिच्या लेखनावर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनींनो, तिची आता अनौपचारिक मुलाखत झाल्यानंतर मी काय बोलावं मला कळत नाही. मी तिची सगळी पुस्तकं वाचलेली नाही. काही पुस्तकं मला आत्ताच कळली होती, जी पूर्वी मला माहिती पण नव्हती. पण तिने जो काळ सांगितला तो महत्वाचा आहे. तिने मुख्यतः सांगितलं की 2012 नंतर 2013 नंतर म्हणजे 11 वर्ष तिने मुख्यतः किंवा सरकारची विशेषतः जी पुस्तकं गांधी नेहरू या पद्धतीची ती केलेली. हा काळ खूप महत्वाचा आहे. ज्या काळात तिने निवडलंय ते सरकारचे प्रदीर्घ काम. 2011च्या जानेवारीमध्ये अण्णा हजारेंनी उपोषण सुरू केलं. त्यावेळेला संबंध मीडियाचं वातावरण इतकं अण्णामय झालं होतं की तुम्ही अण्णा हजारेंची ती चळवळ चुकीची आहे किंवा पूर्णपणे अनाठायी आहे किंवा पूर्णपणे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, ती स्वाभाविक भ्रष्टाचार विरुद्धची चळवळ नाही, हे बोलणं अशक्य होतं. कारण मला तो प्रत्यक्ष अनुभव आहे. जेव्हा जेव्हा टीव्ही चॅनलवरती त्याचा प्रसंग आला त्यावेळेस अण्णांच्या उपोषणाच्या निमित्ताने, आणि ज्या ज्या वेळेला मी ती टीका केली अण्णांवर, त्यावेळेला ट्रोलिंगची पद्धत नव्हती, आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला ट्रोलिंग आणि व्हॉट्सअप एवढी पॉप्युलर नव्हती. तेव्हा मला कडाडून टीका व्हायला लागली की एक संत मनुष्य उपोषणाला बसला आणि तुम्ही
त्याची एवढी टीका करताय. बरं, त्यांना संत महात्मा कोणी प्राप्त करून दिलं? प्रामुख्याने मीडियाने. ते सोडून देऊया, मीडियाने दिलं समजा. पण नंतर तुम्हाला आठवत असतील प्रसंग, तर अण्णा हजारे रामलीला ग्राउंडवर बसलेले आहेत आणि त्यांच्या व्यासपीठावर कोण कोण आहेत? त्यांच्या व्यासपीठावर अरुण जेटली आहेत. अरुण जेटली डाव्या बाजूला बसले होते. उजव्या बाजूला वृंदा कारत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे. त्यांच्या बाजूला एबी बर्धन, सीपीआयचे. समाजवादी, अनेक समाजवादी नेते, अनेक समाजवादी पत्रकार, अनेक सत्प्रवृत्त माणसं त्या व्यासपीठावर होती. आणि तो कार्यक्रम चालू असताना मला एनडीटीव्हीवर बोलायचं की नाव दॅट सच अ मीटिंग इज टेकिंग प्लेस एंड मिस्टर केतकर, व्हॉट डू थिंक? आय एम टोल्ड यू आर अ क्रिटिक. म्हटलं, आय एम नॉट अ क्रिटिक, आय एम जस्ट सेइंग दॅट व्हॉट इज दिस हॅपनिंग. आणि हे काय मला पूर्णपणे अयोग्य वाटतं म्हटलं या पद्धतीचं, की ते तिथून सांगत होते की तुम्ही पार्लमेंटमध्ये बसून कसले कायदे करताय? तुम्ही जनसामान्यांमध्ये ते कायदे तुम्ही जनसामान्यांच्या मान्यतेने सादर करा. तो लोकपाल नंतर जनलोकपाल करायचा आहे तो तुम्ही लोकांमध्ये येऊन करा. आणि आपलं पार्लमेंट ज्याच्यामुळे पुढे जायचा प्रसंग आला, ते पार्लमेंट वाले सुद्धा एवढे असे बोलून गेले होते की त्यांनी अण्णांना पार्लमेंट मधनं दाद दिली, सॅल्यूट दिला की हा आता नवीन महात्मा आलेला आहे, महात्मा गांधींचा अवतार. टाइम मॅगझिनच्या एशिया एडिशन वरती अण्णा, राजीव सरदेसाईच्या सेन वॅगनला मॅन ऑफ द इयर, एनडीटीव्हीला पर्सन ऑफ द इयर, अजून पुढे काही सेंट ऑफ द इयर, एकूण एक विदाउट एक्सेप्शन टीव्ही चॅनल्सनी त्यांना मॅन ऑफ द इयर, पर्सन ऑफ द इयर, हुतात्मा ऑफ द इयर काय वाटेल असं केलं. आणि एवढा गौरव सगळीकडे व्हायला लागला. आता मी तरी पण टीका करतच होतो की ज्या ठिकाणी संपादक होतो तिकडे मी टीका करतो. शेवटी कधी ना जनरली मला अनुभव आलेला नाही मालकांनी फोन करून सांगायला काय करायचं, असा अनुभव आला नाही त्या काळात होता. तेव्हा मात्र मला आला. आमचे मालक होते रमेश अगरवाल आणि सुधीर अगरवाल. तर सुधीर अगरवाल तुम्हाला why are you so angry with Anna? But I am not angry with Anna. But I don't consider what he is saying is logical, rational, or even healthy or real. But even then, the whole country is supporting him. मला काय कळेच ना. मग मी शारदाला बरोबर घेऊन मनमोहन सिंगांच्या सेक्रेटरीला भेटायला गेलो. पत्रकार साहेबांना ते शक्य झालं. हरीश खरे होते त्यांचे प्रेस ऍडवायझर. मी हरीश खरे म्हटलं एवढे लोकप्रिय आहेत ना अण्णा, म्हटलं सांगा मनमोहन सिंगांना डिझॉल्व करा पार्लमेंट आणि रिइलेक्शन घ्या, पुन्हा इलेक्शन घ्या, बघूया अण्णांचे सगळे प्रतिनिधी उभे राहतील आणि विरुद्ध काँग्रेस. काय म्हटलं फक्त काँग्रेस हा एकमेव पक्ष आणि काँग्रेसवाले एवढेच फक्त भ्रष्टाचारी आहेत असं सगळं त्याच्यात सूर आहे, बाकी काही नाही. म्हटलं मी पत्रकार म्हणून पाहतो भ्रष्टाचारला पक्ष नसतो, भ्रष्टाचार काही फक्त काँग्रेसमध्ये असं नाहीये. त्यामुळे म्हटलं मला मान्य नाही. किंवा काँग्रेसने सांगावं की आम्ही निवडणुका लढवतोय, अण्णांच्या प्रतिनिधीने लढवावं. हरीश म्हणले साऊंड गुड बट कम्प्लिटली प्रॅक्टिकल झालंच नाही. तसं काही त्यांनी मनमोहन सिंगांना सांगितलं की नाही पण मला माहिती नाही. परंतु त्यावेळेच्या ह्या वातावरणानंतर आपल्या देशातलं राजकारण खरं म्हणजे बदललं नाही. आणि म्हणून 2012 पासून त्यांच्या लेखनाला जी दिशा मिळाली असं चेतन म्हणाला ते बरोबर आहे. कारण तेव्हापासूनच बरोबर राजकारणात दिशा बदलली. तुम्ही सहज नुसता हिशेब करा. 2011 अण्णा हजारे, 2012ला म्हणजे ते आंदोलन आटोक्यात येते नाही, खरं त्याच्या आटोक्यात अगोदर आलं. त्याचं मुंबईला ज्यावेळेला उपोषण सुरू झालं तर कोणी कुत्र्याने विचारलं नाही, कोणी गेले नाही. तोपर्यंत त्यांनी ते सगळे आचारी पुऱ्या जेलब्या करणारे माणसं सगळी तिकडे जमा करून ठेवली होती. तिकडे फुकट जेवण मिळणार. त्यानंतर काही 1.5 लाख लोकांनी त्या रजिस्ट्रेशन केलं होतं कॉम्प्युटरवरती की आम्ही तुम्हाला समर्थन करू. इकडे आले तर काय फक्त टीव्ही वालेच जास्त, तिथे माणसं जास्त नाहीतच. आणि तो फियास्को झाला.
मग या मीडियावाल्यांची पंचायत झाली. अण्णा सफर्स फियास्को असं तरी कसं म्हणणार, कारण 6 महिन्यापूर्वी आपण त्यांना मॅन ऑफ द इयर किंवा हुतात्मा ऑफ द इयर केलाय. तेव्हा त्यांची इतकी जबरदस्त मीडियाची पंचायत झाली. मला वाटतं मीडियाचे पहिल्यांदा जे पूर्ण अडून गेले ते त्यावेळेला, आणि त्याचा पुरावा आता मिळतोय. त्याच्यानंतर गेल्या 13 वर्षात अण्णांनी तोंडच उघडलेलं नाही. म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार विरुद्धची लढाई थांबवली का काय केलं काय? त्यांचा इथला मुंबईचा फियास्को संपला, पण मीडियाची हॅबिट गेली नाही. 6 महिने तुम्हाला फोटो वाटेल ना, तुम्ही बघा. एप्रिल 2011 मध्ये त्यांनी पण चलाखीने, त्यांचे जे कोण ऑर्गनायझर होते त्यांनी बरोबर मध्ये गॅप घेतली, कारण त्यावेळेला साऊथ आफ्रिकेमध्ये IPL सुरू झालं होतं. IPL सुरू झाल्याबरोबर अण्णांनी आंदोलन बंद केलं. IPL संपलं आणि पुन्हा सुरू. हे सगळं 2011च्या डिसेंबर पर्यंत झालं. मग ते इकडे झालं, इथला फियास्को त्यानंतर. आता तो फियास्को झाल्यानंतर मीडियाची हॅबिट गेलेले नव्हते मी म्हटलं अशा अर्थाने की त्याच्यानंतरच्या डिसेंबरला, एक्झॅक्ट 16 डिसेंबरला निर्भयाच्या बलात्काराची बातमी आली. तुम्ही मनातल्या मनात तुझं आठवून बघा, त्याच्यानंतर आतापर्यंत काही शेकडो बलात्कार झाले, तेवढेच हिंस्र बलात्कार झाले. लखीमपूर वगैरे सगळ्या शेकडो आणि अतिशय हिंस्र. त्यांच्या चर्चा त्या निर्भयासारख्या नाही. निर्भयाच्या वेळेला तुम्हाला खोटं वाटेल, 4 ते 5 महिने दिल्लीमध्ये निर्भयाच्या निमित्ताने मोर्चे निघत होते. देशातल्या जगातल्या सर्व स्त्री संघटना, जगातल्या सुद्धा सगळ्या, आमच्या चळवळीमधल्या सगळ्या मैत्रिणी, वृंदा घोर, वृंदा केकरा, सगळेजण तिकडे. आणि सगळेजण म्हणायचे काय, आता यावं ना सोनिया गांधींनी, कारण सोनिया गांधी कोणी प्रत्यक्षात नव्हत्या, मनमोहन सिंग पदावर, आता यावं ना सोनिया गांधींनी, काय चाललंय तिच्या देशात, तिकडे नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल करते, या इकडे. आता राहुल काय करतो, काय करतो राहुल, कालच कमी रोल होता राहुल, 2011 व्हाईस प्रेसिडेंट झालं, पण जास्त नव्हतं. आता या म्हणून असं राहुल आव्हान, सोनिया गांधींना आव्हान. आणि राहुलच्या विरुद्धच्या प्रचाराची मोहीम तेव्हा सुरू झाली निर्भयानंतर. नंतर 8 वर्षांनी त्या निर्भयाच्या आईने टीव्हीवर येऊन जाहीर केलं की आम्हाला, आमच्या कुटुंबाला त्या रागीच्या प्रसंगात आणि नंतर मदत झाली ती फक्त राहुल गांधींची फॅमिली केली. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो. आमच्याकडे काही आर्थिक बळ नव्हतं, आम्हाला कोणी विचारत नव्हतं. समाजामध्ये विचित्र परिस्थिती होती. आम्हाला तेवढा आधार, आर्थिक, नैतिक, मानसिक, सामाजिक आधार फक्त राहुल आणि त्यांच्या कुटुंबात. 90% पेक्षा जास्त लोकांना ती मुलाखत माहितीच नव्हती. ती कुठे आली नाही जास्त. प्रेसने पूर्ण इग्नोर केली. प्रेसमध्ये मुलाखत कुठेतरी थोडीफार इकडे तिकडे काही पॅरेग्राफ मध्ये आली. 8 वर्षानंतरचे तेवढा पूर्णपणे राहुल गांधी बदला नव्हता, तेव्हा दिवस छापते ते. पण 2012च्या निर्भया आंदोलनात तुम्ही पाहिलेच ते चित्र, आठवत तुम्हाला, दिवसभर मैदानावरती लोक असायची, निर्भयाच्या संबंधात ते बॅरिकेड तोडायचे, त्या बायका काय विचारू नका असं वाटतं. 11 झालं अण्णा, 12 झालं निर्भया. 13 तारीख, 13 वर्ष, 2013. 2013 म्हणजे 2014च्या निवडणुकीचं अर्ध वर्ष. 2012ला गुजरातच्या निवडणुका झाल्या आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री निवडून आले. त्यांची जी सभा झाली अहमदाबादमध्ये, त्या सभेमध्ये त्या तिथल्या लोकांनी पहिल्यांदा आपल्या जी पॉप्युलर गोष्ट आहे ना, मोदी 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 मोदी, ती गोष्ट तिथे झाली पहिल्यांदा. आणि त्या गोष्टीमध्ये त्यांनी स्टेजवर सांगितलं कोणीतरी त्यांच्या आयोजकांनी की आता ते गुजरातमध्ये आहेत, पुढच्या वर्षी ते दिल्लीला जातात 14 साली, असे तिकडे त्या सभेमध्ये जाहीर झालं. तेव्हापासून मोदींना जोडलं कळलं की आता आपण खरोखरच दिल्लीचा ते प्लॅनिंग केलं. 2013 मध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवेल गणेश टीव्हीवर आहे, त्यावेळेला टीव्ही सर्रास लोक पाहत होते रुटीनली. 2013चा 15 ऑगस्ट जेव्हा आला, तर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरती मनमोहन सिंगांचा भाषण.
तमाम टीव्ही चॅनल्सनी मी सांगतोय, म्हणजे तमाम टीव्ही चॅनल्सने, प्रायव्हेट टीव्ही चॅनल्सनी तो 15 ऑगस्टचा कार्यक्रम कसा दाखवला. त्यांनी टीव्ही स्क्रीन स्प्लिट केला. या साईडला मनमोहन सिंगांचं भाषण चालू आहे. मनमोहन सिंग यांचं माहिती तुम्हाला त्यांची शैली, हम ये करना चाहते हैं, ऐसा होना चाहिए, असं शांत त्यांचं भाषण चालू होते. एका साईडला लाल किल्ल्याची पार्श्वभूमी, स्क्रीन स्प्लिट करून डाव्या साईडला म्हणून मोदी त्यांचं भाषण चालू होतं. क्या हो रहा है देश में, भ्रष्टाचार हो रहा है, ये हो रहा है, वो रहा है, ये सब बदलना पड़ेगा, डॉलर का रेट क्या है. त्यावेळेला डॉलरचा 58 रुपये होता. आम्हाला निवडून द्या, हे होईल, पेट्रोल का भाव कैसा है देखो, 1 रुपया बढ़ा नहीं सकते, महागाई, पेट्रोल, डॉलर, हे सगळं तिने नरेंद्र मोदी जोर जोरात बोलत होते त्या स्प्लिट स्क्रीन मध्ये. टीव्हीवाले हुशार, मीडियावाले दोन्ही भाषण संपल्याबरोबर टीव्हीवाल्यांनी स्पर्धा लावली की लोकांनी कळवायचं कोणाचं भाषण तुम्हाला आवडलं, खराब पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला, सांगा कोणाचं भाषण आवडलं, कोणाच्या भाषणात मुद्दे होते, कोणाच्या भाषणामुळे प्रभावी पडलेला आहे, कोणाच्या भाषणामुळे आपल्याला कळलेले की काय चुकीचं चाललंय, काय बरोबर चाललंय. हा पंतप्रधान नको. मनमोहन सिंगचा पराभव 2013च्या ऑगस्टला झाला. 14 साली पाठोपाठ सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये गोव्याला अधिवेशन होतं. त्याच्यामध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाला जाहीर करून सांगायचं कोण असेल आमचा उमेदवार, कोण असेल. साधारणपणे सगळ्या लोकांनी गृहीत धरलं होतं पारंपरिक पद्धतीने विचार करण्याची किंवा अडवाणी एवढे सिनियर तेच होती. तेवढ्या बातम्या लागल्या, अडवाणीज अपसेट हिज नेम मे नॉट कम. दुसरी बातमी आहे, अडवाणी मे नॉट इव्हन कम टू गोवा, त्यांना काय आपलं नाव येणार नाही. तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर केलं की मोदींचं नाव येणार असेल तर आम्ही सुषमा स्वराजला पाठिंबा देऊ पंतप्रधान म्हणून. सुषमा मोदींना नाही देणार, सुषमाला देऊ. त्याला कोणतं विचारलं तुम्ही असं का, तर त्याने ते मोदीचं स्पेलिंग इंग्रजी मोडी करून त्या मोडीत द्यायला माणूस बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत त्यांनी सांगितलं आम्हाला नको, आम्ही सुषमा स्वराजला पाठिंबा देऊ. त्याचा राग अजूनपर्यंत आहे मोदींच्या मनात, सिरियसली सांगतोय. त्यामुळे ते ठाकरेंच्या बद्दलचा जो खुन्नस आहे मोदींच्या मनात, त्याचं कारण त्या 2012 सालच्या आणि 13 सालच्या घटनांमध्ये. आता ह्या पार्श्वभूमीवरती 13च्या 14ची निवडणूक झाली. भारतातल्या देशभर फिरत होतो पत्रकार, भारतातल्या साधारणपणे मी सांगू शकेन 70% सर्वसामान्य माणसांना शिकलेल्या सुद्धा मोदी काही असं माहित नव्हते. गुजरात मॉडेलची चर्चा खूप चालायची प्रेसमध्ये, मीडियामध्ये खूप चालायची, पण सर्वसामान्य माणसाला मोदी असं म्हटलं की लगेच काही स्थायिक व्हायचं नाही. तामिळनाडूत असेल किंवा अगदी उत्तर प्रदेशात असेल माहिती असायचं, गुजरात मॉडेल माहिती असायचं ऐकून. आणि 2013च्या गोव्याच्या अधिवेशनामध्ये मोदी अडवाणी आले नाही, सुषमा आली नाही, आर्य निघून गेली, शत्रुघ्न सिन्हा निघून गेले, यशवंत सिन्हा निघून गेले. कारण सगळ्यांना कळलं की मोदींचं नाव मोकळं होण्याची शक्यता आहे. आणि तेच मोकळं होण्याची शक्यता काय, तर त्याच्याच अगोदर वाटतं 2-3 महिने अगोदर नितीन गडकरींना सेकंड टर्म मिळाली पक्षाध्यक्ष पदाची. आणि एकदम जाहीर झालं की नाही ते काय पक्षाध्यक्ष होणार नाही, पक्षाध्यक्ष बदलत. कारण का तर गडकरींनी भानगड केलेली कुर्ती स्कॅन्डल म्हणून ओळखलं जायचं त्यावेळेला. त्यामुळे गडकरींना नाही अध्यक्ष करायचे, दुसरी टर्म द्यायची नाही. मग कोणाला द्यायची, राजनाथ सिंग अध्यक्ष झाले. राजनाथ सिंग अध्यक्ष झाले तेच तुम्ही मोदींच्या आग्रह. तर ह्या सगळ्या लोकांना कळलं की आता आपल्याला काही वाव नाही आहे, वेगळं म्हणून हे सगळे दिले. यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंह अध्यक्ष. सभा सुरू झाली गोव्याची, कन्व्हेन्शन टू इलेक्ट कॅन्डिडेट फॉर द प्राईम मिनिस्टर.
आणि सभासदांनी याच्यापेक्षा मोठा भाग ह्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात मध्ये थोड्याशा मध्ये इथे अशा घोषणा सुरू झाल्या. कोणाचं कॅन्डिडेटचं नाव घ्यायचंय ना आता. वी वॉन्ट मोदी, वी वॉन्ट मोदी, वी वॉन्ट मोदी, अशा त्या सभागृहात घोषणा सुरू झाल्या. सगळ्यांनी ती घोषणा मान्य झाली. राजनाथ सिंह जाहीर केलं की आपले उमेदवार हो गए. नंतर राजनाथ सिंह आम्ही भेटलो, म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 1 वर्षाने. पत्रकार सामने या सगळ्यांना पुढे भेटी झाले तर त्यामुळे होतं. मी एकटा नव्हतो, माझ्याबरोबर भेटायला अजून 2 पत्रकार होते. आम्ही भेटलो आणि म्हटलं की आपले मुंशी का नाम कैसे दिया एकदम. त्यांचा घोगरा आवाज मैं क्या करता हूँ, हमारी पार्टी टूट जाएगी तो मैं जिम्मेदार, मैं अध्यक्ष हुआ था 2 महीने पहले. मेरे अध्यक्ष काल में पार्टी टूट जाएगी तो कैसा रहेगा, मेरी प्रतिभा क्या रहेगी. मैंने सोचा जाने तो लोग चाहते हैं तो मोदी ने तो वो इशू पे वो दिन पार्टी टूटने वाली थी. बहुत सारे लोगों को मोदी मंजूर नहीं थे और बहुत सारा हंगामा हो रहा था कि हमें मोदी चाहिए. मैं क्या करता, मुझे एक ही ऑप्शन था, वोट ले तो पार्टी तो त्यामुळे मी ते केलं नाही. उमेदवार. आता हा जो काळ आहे 2012 नंतरचा, त्या काळात आता आपण राहतोय. एकालाही 2014 मध्ये असं वाटलं नव्हतं की नरेंद्र मोदी पूर्ण 10 वर्ष राज्य करून पुन्हा निवडून येतील. आता हे सगळं मी का बोलतोय, चेतन म्हणला की कोणतीही गोष्ट राजकारणाशिवाय सांगता येत नाही, ते माझंही आहे. तिच्या पुस्तकामधला हा सूर नाहीये, पण ती आली ना राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये. सविता आल्या, मधुरिता सगळे त्या भारत जोडो यात्रेत आल्या. आता त्यांची माझी ओळख मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे फोनवरनं वाया सोनिया गांधीच झाली होती. त्यांनी सांगितलं सोनिया गांधीच्या, म्हटलं अरे हे सगळं नियतीबद्ध आहे सगळं. माझा पहिला फोन सोनियावरचा आहे, त्यातल्या भारत जोडो यात्रेत आहे ते जर लिंक, आणि मधली पुस्तकं ती मला माहिती होती. सो देयर इज अ लिंक इन दिस पर्सन, इन अ मेंटल स्टेट, इन अ सायकोलॉजिकल स्ट्रक्चर, अँड दॅट सायकोलॉजिकल स्ट्रक्चर इज पॉलिटिकल स्ट्रक्चर. हे मला सविताबद्दल जाणवलं, आणि ते अगदी स्पष्ट सांगायचं तर मी त्यांच्या साहित्य कृतींवरती किंवा अनुवादाच्या कौशल्यावरती प्रसन्न होऊन त्यांच्याकडे ओढला नाही गेलो. मी ओढला गेलो तो राजकारणाच्या बाबतीत. आणि बरं ते काम जे केलंय ते अत्यंत उत्तम केलंय हे मला लक्षात आलं. मी ती पुस्तकं कामही उत्तम आहे आणि लाईनही बरोबर आहे. इथे पण माझ्या माहितीची माणसं आहेत त्यांचं काम उत्तम असतं, लाईन मोकळीच असते. लाईन एकदमच ओपरेच असते. म्हणजे असं वाटतं की अरे माणूस सारं असं काय करतोय, हा असं काय लिहितोय. हल्ली 90% सोडून दिले. तर मुख्य मुद्दा तिच्या भाषांतराबद्दल मला आकर्षण वाटण्याचं आणि तिच्या भाषांतराचं चॉईस, ती म्हणजे ती चॉईस करत नाही, पण ठीक आहे, पण मान्य होतं तितकं सरळ विधान आहे. कारण डिस्कवरी ऑफ इंडिया, आत्मचरित्र, सोनिया गांधी ही सगळी पुस्तकं प्रत्यक्ष टेक्निकल भाषेमध्ये तिच्या चॉईसची नसतील. म्हणजे तिने रेकमेंड करून झाले असतील किंवा नसेल तो नाही मुद्दा, तिने ते केले जे महत्वाचे. अल्टिमेटली व्हॉट इज द प्रॉडक्ट, प्रॉडक्ट इज दॅट लाईन. आता गमतच याला महत्व काय, तर नेमक्या ह्या काळामध्ये आता तसा नेहरू गांधी घराण्याशी आरोप काय नवीन नाही, तो बराच जुना आहे. तरी पण बराच जुना असला तरी तो 2010 नंतर तो अतिशय तीव्र झालेला आहे. आणि 2014 नंतर तो आता राजकारणाचा मुख्य विषय तो आहे की तुम्ही घराणेशाहीला निवडून येणार का स्वतंत्र लोकशाही. लोकशाही नाही अशा अर्थाने. अशा वेळेला ही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. ज्या वेळेला कोणी त्यांना तुम्ही चमचे हो गए क्या गांधी फैमिली के जैसे, आपको एक मालूम था वो कुमार केतकर आप भी हो गए क्या. माझ्यावर जो आरोप आहेच तो नंबर 1 चमचा आहे. घराणेशाहीचा पाठ पूजक वगैरे काय जे असेल ते
तुम्ही म्हटलं चला आपल्याला घराण्याचा एक समर्थक मिळाला. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. मुद्दा इथला असा आहे की आता आपण बरेच लोक जे मोदींच्या विरोधात आहेत त्यांच्याबद्दल असं म्हणतोय की चला निवडणुकीने बऱ्यापैकी त्यांना धडा मिळाला. मी तुम्हाला सांगतो मिळालेला नाही. हा मर्यादित धडा मिळाला आणि तो इतका मर्यादित आहे की आपल्याला तो भ्रमात टाकू शकतो की अरे मिळाला की धडा, म्हणजे हुकुमशहाला पराभव करता येतो. अजिबात तशा प्रमाणात अजून ते अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टीनी नेता म्हणून निवडलेले नाहीत. ही प्रोसिजर आहे. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टी, तुमच्या पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टीने तुमच्या पक्षाचा नेता लोकसभेतला म्हणून निवडायचा असतो. तुमचा एनडीए अलायन्स आहे. मग ती निवड झाल्यानंतर तुम्ही एनडीए कडे जाणार. मग एनडीए सांगायचं की वी एंडोर्स दॅट डिसिजन आणि निवडा ना, त्यांनाच निवडा. पण मग त्यांनी निवडायचं. ते निवडून झाल्यानंतर पार्लमेंटमध्ये हाऊसमध्ये कॉन्फिडन्स मोशन घ्यायला लागतो. तो कॉन्फिडन्स मोशन झाला आणि तो कॉन्फिडन्स बॉडीला व्यक्त, त्याच्यावर 293 लोक आहेत. तो कॉन्फिडन्स मोशन झाला की ते अधिकृतपणे नैतिक आणि राजकीय दृष्ट्या पंतप्रधान झाले. त्याच्यानंतर जा ना कुठे जायचं दुनियेत. ते नेमके ते इटलीलाच गेले. आता गंमत अशी की त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं की राहुल गांधींना त्यांच्या वया एवढी सुद्धा जागा मिळणार नाही लोकसभेत. 53 मिळणार आणि नाहीतरी काय तुम्हाला मिळणार नाहीये. निवडणुका संपल्यानंतर निकाल पाहून तुमची फॅमिली इटलीलाच पळून जाणार आहे. हे त्यांचं जाहीर भाषण विधान. आता ते निवडून आले तर तेच इटलीला गेले. मुद्दा हा आहे की त्यांनी हे कोणतंही प्रोसिजर पाळलेलं नाही. डायरेक्ट एनडीए मधून त्यांनी एंडोर्समेंट घेतलेली. राष्ट्रपतींनी ह्या घटकेपर्यंत कॉन्फिडन्स मोशनची डेटही दिलेली नाही आणि 24 जूनला पार्लमेंट सुरू सांगितलं. पार्लमेंट सुरू 24 जूनला. कॉन्फिडन्स मोशनचं काय ते राष्ट्रपतींनी सांगायला पाहिजे. सांगितले राष्ट्रपती काय सांगतात. राष्ट्रपतींनी फक्त मोदींच्या कारचं दरवाजा उघडून द्यायचं बाकी राहिले अशी राष्ट्रपती ती उभी होती. आडवाणींना ज्या वेळेला दिलं भारतरत्न त्यावेळेला द्रौपदी मुर्मू उभ्या होत्या बाजूला. त्यांना खुर्ची सुद्धा नव्हती. राम मंदिराच्या ठिकाणी त्यांना बोलावलेलं नव्हतं. ज्या पार्लमेंटमध्ये शेवटचे वर्षभर आम्ही बसलो त्या पार्लमेंटमध्ये, त्या पार्लमेंटच्या उद्घाटनाला द्रौपदी मुर्मू नव्हत्या. त्या कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी नसतात. त्यांना पूर्णपणे साईडलाईन केलं. जे सेंट्रल हॉल मधलं भाषण होतं ते म्हणजे त्यांना अक्षरशः काही किंमतच नाही. टू बी ऑनेस्ट द्रौपदी मुर्मू त्या काय सांगतील कॉन्फिडन्स मोशन घ्या. आता घेतील 24 तारखेला ते पार्लमेंट सुरू झालं. पण आता तुम्ही सगळे 5 मंत्री अपॉइंट केले, त्यांना असाइनमेंट दिली. तुम्ही स्वतः एका असाइनमेंट होती G7च्या मिटिंगला गेलात. ते कोणत्या यू आर इलिजिटिमेट प्राईम मिनिस्टर. यू आर नॉट फॉर्मली इलेक्टेड. मग साधा प्रश्न असा आहे की असं त्यांनी का केलं. त्यांनी असं केलं कारण त्यांना भरोसा नाहीये की सिक्रेट व्होट मध्ये, कॉन्फिडन्स व्होट मध्ये एनडीएचे सगळे लोक आपल्याला मत देतील की नाही. समजा नाही दिले, तिथेच कॉन्फिडन्स व्होट नाही मिळालं तर आपला पराभव होईल हाऊस मध्ये. मग आपण बदलवणार नाही हाऊसला पराभव झाला. छोटस उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1996 मध्ये वाजपेयींना 161 जागा मिळाल्या. पण अगदीच काहीच नाही ना. आता 240 आहे. पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राष्ट्रपतींनी त्याला बोलावलं. पंतप्रधान शपथ घ्यायला 13 दिवस सरकार टिकलं. हरियाणा विकास मंच, शिवसेना आणि गांधीच पार्टीमध्ये. प्रमोद महाजनला काय विचारलं की काय नाही बघा तुम्ही सुरू होते पार्लमेंट आता कॉर्पोरेट मोशनमध्ये बघा मला मिळतील. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा माझ्याबरोबर समोर बसलेले प्रकाश आंबेडकर होते. त्यामुळे हे विधान साक्षीने सांगतोय. नाही होईल, काय प्रॉब्लेम नाही. 13 दिवसात पडलं सरकार. पडल्याबरोबर
वाजपेयी लेफ्ट द हाऊस, थांबले नाहीत तिथे. पुन्हा 1999 मध्ये त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आला. त्या ठरावामध्ये त्यांना एक वक्तव्य पडलं, एकच. आणि सरकार म्हणजे वाजपेयी म्हणले ठीक आहे, राजीनामा देतो. या दुरस्ताला 70 जागांवर मिळाले त्याच्या अपेक्षेपेक्षा, 370 कमी. आणि मेजॉरिटी नाहीये. 350 400 गमजा सोडून द्या, 272 पण नाहीये. तू ठराव पास करून घेतले नाहीस. लेजिटिमसी ऑफ युअर बीइंग प्राईम, हा प्रश्न अजून कोणी विचारलेला पण नाही. मीडियामध्ये तो विचारतच नाही. मीडिया काही विचारत नाही. त्यामुळे मीडियाने विचारत नाही. विरोधी पक्षांनी ज्या ठणकावून विचारला पाहिजे तो विचारला नाही. इलेक्शन कमिशनकडे 140 जागांच्या डिटेल नोंदी आहेत की या जागांचे निकाल सांगा आम्हाला. निकाल सांगा म्हणजे काय? अत्यंत सिंपल. तुम्हाला माहिती असेल, बँकेत आपण जातो, 1 लाख रुपये कॅश देतो किंवा चेक देतो आणि संध्याकाळी घरी येतो. तोपर्यंत तुम्हाला एक कॅश दिलेली असेल तर तुमच्या SMS मेसेज येतो की तुमचे 1 लाख रुपये आले, त्यामुळे आता तुमची टोटल बॅलन्स इज दिस, युअर कॅश हॅज बीन ऍक्सेप्टेड. एवढी साधी गोष्ट आहे नाही. वोट टाकलं मी, सो वोट्स पोल्ड हा एकाकडे त्याच्यावरती एका होती. संध्याकाळी काउंट झाली वोट्स, वोट्स पोल्ड, वोट्स काउंटेड. दोनच मुख्य फिगर्स आहेत आणि फार तर तिसरा कॉलम वोट्स इनव्हॅलिड. आकडाच द्यायला तयार नाही इलेक्शन कमिशन. कोणतेच आकडे द्यायला तयार नाही. वोट्स पोल्ड, वोट्स काउंटेड अँड दिस इज द डिफरन्स असं सरळ सांगा ना प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीला. 543 डिजिटल इंडिया आहे ना. डिजिटल इंडियाला एक कॉम्प्युटर कॅल्क्युलेटर सारखा वेळ लागेल फक्त. का नाही देतो ते देत नाहीत. त्यांना माहिती आहे त्यांनी प्रचंड मोठी हेराफेरी केली. ती मोठ्या ईव्हीएम मध्ये सॉफ्टवेअर टाकून नाही केलेली, ती केलीच असेल पण त्याच्यापेक्षाही दादागिरी केलेली, दहशतीने केलेली. ईडी, सीबीआय आणि इलेक्शन कमिशन एकाच पाण्याची मणी आहे. आणि जर का मोदींनी तो डेटा प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीचा, प्रत्येक बूथचा त्याला वेळ लागणार नाहीये, काळजी करू नका. खूप वेळ एका दिवसात होते सगळं. तो ते देत नाहीये आणि तो देत नाहीये म्हणून विरोधी पक्षांनी इलेक्शन कमिशनला घेराव घातला पाहिजे. आम्ही तो राहणार नाही तो पण डेटा आमचा डेमोक्रेटिक डेटा आहे. आम्ही मतदान केलंय, आम्हाला डेटा पाहिजे. आम्ही किती पैसे भरले बँकेत आम्हाला सांगा. मुद्दा असा आहे, डोंट बी अंडर इम्प्रेशन that Modi has lost. Modi has not won. Modi has not lost. He will try to bulldoze everything. आणि म्हणून 8 दिवस झाले नाहीत त्याला पंतप्रधान पदाची शपथ घेऊन आणि अरुंधती रॉयला अटक करा नाही. केस कुठची अरुंधती रॉयची? 2010ची. आज 2024 मध्ये होता. ही केस योग्य का अयोग्य सोडून द्या. 2010च्या केसवरती 2024 साली तू अरुंधती रॉयला अटक करायला निघालायस का? तर केवळ ती तुझ्या विरुद्ध बोलली म्हणून. हे सुरू झालं तो पंतप्रधान शपथ घेतल्यावर 8 दिवसाच्या आत. तुम्हाला अशा इम्प्रेशन कडे जाऊ नका की आता त्याला आपण आटोक्यात आणलंय. काहीच हाणला म्हणजे त्याला राहुल गांधींच्या वयापेक्षा जास्त जागा मिळाल्या काँग्रेसला. त्यानंतर राहुल गांधींचा विजय झाला, स्मृती इराणी आल्या. अशा छोट्या म्हणजे एखाद्या मॅच मध्ये आमच्या प्लेयर्सनी सिक्सर मारल्या 2, आमच्या बोलरांनी चांगल्या विकेट घेतल्या. दॅट इज नॉट winning the match. That is playing well. So opposition parties have played well. They are not won the match. They are unlikely. त्यामुळे आता आपण एवढंच म्हणू शकतो की आम्हाला फॉलो ऑन मिळणार नाही, एवढंच आमचं समाधान. आपल्याला फॉलो ऑन मिळणार नाही ह्या समाधानामध्ये राहायचं असेल तर आपण म्हणू शकतो निवडणुकीचा निकाल चांगला लागला. विधानसभेच्या निवडणुका येतील, या निवडणुकांप्रमाणेच ते निकाल लागतील अशा प्रमाणे पण राहायचं नाही. मतदानाच्या टक्केवारीमध्ये खूप फरक नाहीये. मोदींच्या मतदानामध्ये आणि टक्केवारीमध्ये फरक पडलेला नाही, कारण अजून लोकांच्या टाळक्यामध्ये हिंदू मुस्लिम आहे. युपी मध्ये हरलेत, अयोध्येला हरलेत,
म्हणजे हिंदू मुस्लिम प्रश्न बाहेर गेला डोक्यात असं नाहीये. हिंदू मुस्लिम प्रश्न अजूनही त्याने जिवंत ठेवलाय, यापुढेही तो जिवंत ठेवेल आणि आपल्या मध्यमवर्गाला तो हवाय. आपला तथाकथित सुशिक्षित मध्यमवर्ग, विशेषतः शहरी गावातला सुद्धा, या सगळ्या मध्यमवर्गाला अजूनही हिंदू मुस्लिमचं गारुड त्यांच्या डोक्यावर आहे. त्याच्या पार्श्वभूमीवरती मोदींचं गारुड आहे आणि अजूनही मोदींशिवाय पर्याय नाही. ही भाषा ही सुशिक्षित मध्यमवर्गातली आहे. हे लक्षात घेऊन विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला राजकीय नैतिक जबाबदारी पार पाडायची. त्यामुळे ह्या निवडणुकांच्या निकालांनी आपल्याला एवढाच आनंद हवा की थोडासा घोडा अडवला, पण घोडा अडवला आहे तो अश्वमेध तो पुन्हा सुरू करेल. तर मला असं वाटतं की ह्या काळामध्ये, अशा टर्ब्युलंट टाइम्स मध्ये सविता दामलेंनी ही पुस्तकं लिहिणं आणि त्या पुस्तकांचा अधिकाधिक प्रसार होणं, हेच मुळे त्यांनी अत्यंत महत्वाचं राजकीय काम केलंय. हे कोणत्याही पक्षाने केलेलं नाही, तर स्वतंत्र. आणि अशा प्रकारच्या या राजकीय कामांना खरी लोकशाही बळकट होते, पक्षांच्या भूमिकांना नाही होत. लोकशाही बळकट होते ती, याचं अगदी साधं सगळे लोक उदाहरण देत असं आहे. शेक्सपियरच्या काळामध्ये इंग्लंडचा राजा कोण होता आणि पंतप्रधान कोण होता आपल्याला माहित नसतं, पण शेक्सपियरचं नाव माहित असतं. सांस्कृतिक कला क्षेत्रात जे निर्माण होतं ते टिकतं. राजकारणात पंतप्रधान येतात जातात काही, पण देश ओळखला जातो, समाज ओळखला जातो तो त्या संस्कृतीतनं, त्या लोकांच्या समाजाच्या कलेतनं, त्या टाईपच्या सांस्कृतिक वृद्धीकरणासाठी, सांस्कृतिक समृद्धीसाठी सविता दामले काम करता येते. त्यांच्या पुस्तकाच्या टायटलवरच लक्षात येईल. त्या अशीच कामं करत राहू. आता ते बँकेत नाहीये, त्यामुळे त्यांना अजून बरेच धर्म करता येतील, पण अनुवादापेक्षा त्यांनी स्वतःचंही खूप लिखाण करावं एवढ्या शुभेच्छा देऊन खरोखरच तुमचं कौतुक करू. कौतुक करणं की आता मला औपचारिक जबाबदारी पण सांगते, तर ते खरोखर पण मनापासून औपचारिक नव्हे, कौतुक करून यांच्या शब्द संपवतो. धन्यवाद. ज्यांना काही गोष्टी पटल्या आवडल्या नसतील त्यांनी बिलकुल माफ करू नये. पण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलोय. मी सविताताईला विनंती करते की तिने, सगळे तिच्या प्रेमामुळे आज आलेले आहेत, नक्कीच तिला त्यांच्याशी काही स्वतःच्या मनातलं बोलावंसं वाटत असेल. सगळ्यात अगोदर म्हणजे सगळ्यात शेवटी करत तर ही जी आपली कॉम्पेरर जी आहे चित्रा वाघ, तर तिने अत्यंत उत्कृष्ट आणि अगदी छान कॉम्पेरिंग केलंय, म्हणून तिला मी माझ्यातर्फे एक छोटीशी भेट देते. आज सविताताईंनी अनुवादित केलेली 3 पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एक सरहद्द गांधींचा माझा जीवन प्रवास, डिस्कवरी ऑफ इंडिया आणि माया, मोदी आणि आझाद, ही 3 पुस्तकं मला माहिती नाही सवलतीच्या दरात आहेत का, पण ती उपलब्ध आहेत विक्रीसाठी. आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा. आपण सर्वजण आलात म्हणून मला खूप आनंद झालाय आणि मी मन भरून पण आलेलं आहे. आणि आतापर्यंत म्हणजे माझ्या घरचे, माझे भाऊ बहिणी किंवा माझी मुलं, या सर्वांनी मला सदैव मला साथ दिली. आणि माझ्या जवळच्या मैत्रिणी, त्यांनी सुद्धा मला खूपच सपोर्ट केला. माझ्याबरोबर रोज चालायला येतात मानसी आणि मीना, मानसी आणि मीना. तर या म्हणजे आता हल्ली असतं की मच्या बाराकडे माझ्या बहुतेक मैत्रिणी झाल्या. एखाद्याचं नाव म लिहिलं की बहुतेक माझी होईल मैत्रीण असं मला वाटतं संभव.
तर अशा बऱ्याच सगळ्या गाण्यांचे माझे म्हणजे ओळखीचे मला चेहरे इथे दिसत आहेत खूप आणि त्यामुळे खूप आनंदही झालेला आहे. तर आता मला सगळ्यांना असं सांगायचंय की मला सगळ्यांबरोबर फोटो हवा इकडे. तर प्रत्येकाने असं म्हणजे एक एक ग्रुपनी माझ्या बरोबर इकडे फोटो काढावे आणि मग खाली रिफ्रेशमेंटची व्यवस्था केलेली आहे कॅन्टीन मध्ये आणि ती रिफ्रेशमेंट्स न घेता कुणी जायचं नाही. तर आपण माझ्यावर फोटो काढायला या आणि मग आपण कार्यक्रम झाला असं आपण नंतर मी अनिल आरेकर. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही लेखिका म्हणून तुम्हाला सर्व तुमची पुस्तकं प्रिय असतील, पण त्यातल्या त्यात विशेष आवडलेलं पुस्तक कोणतं आणि का? खरं एकच पुस्तक सांगणं पण असं अवघड आहे म्हणजे कुठलं असं ठराविक असं. पण तरी मला स्वतःला अनुवाद करायला खूप म्हणजे सोनिया गांधींचं मला म्हणजे तो अनुवाद म्हणून खूप सुंदर आणि पुस्तक पण खूप छान आहे. तर ते मला एक आवडले. त्याच्यानंतर आता डिस्कवरी ऑफ इंडिया मी करून थक्कच झालेली तर आणि इस्तंबूल मला एक आवडलं होतं. असा एक वेगळा विषय होता आणि मेलिंडा गेट्स असं पण खूप छान पुस्तक होतं. तर असे काही करताना असं एका पुस्तकाचं नाव घेणं अवघड आहे.